ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवाशं श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधां कृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखाविताश्चं नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी तीनामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिताकांतं राधाकांतं नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधा वृंदेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाचां कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैताचार्य गदाधर श्रीवासती गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण काल भगवंताचं चरित्र पाहिलं, आज भगवद्गीता पाहणार आहोत। पण भगवद्गीता पाहण्याच्या आधी आपल्याला भगवद्गीता सुरू कुठून झाली आणि त्याचं कारण काय होतं, सुरू होण्याचं भगवद्गीता सांगण्याचं कारण काय होतं, त्याची पार्श्वभूमी काय होती त्याच्या मागची भगवद्गीतेच्या, तर त्याच्या भगवद्गीतेच्या मागची पार्श्वभूमी आहे ती महाभारतातून भगवद्गीतेचा उगम झाला। व्यासदेवांनी जेव्हा महाभारत लिहिलं, महाभारत हे सगळ्यात मोठं काव्य सांगितलं जातं आणि महाभारत हा सगळ्यात मोठा इतिहास आहे। महाभारत म्हणजे महान भारताचं इतिहास, आपल्या महान भारताचा इतिहास आहे तो महाभारत। तर या इतिहासामध्येच व्यासदेवांनी जेव्हा हा महाभारत ग्रंथ लिहिला, त्यामध्ये व्यासदेवांनी
आपल्याला भगवद्गीतेसारखं एक सुंदर ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. भगवद्गीता ज्यावेळेस व्यासदेव लिहित महाभारत ज्यावेळेस व्यासदेव लिहित होते तर त्याच्यामध्ये भगवद्गीतेचं वर्णनही केलं जातं. महाभारतातल्या लाख श्लोकामध्ये 700 श्लोक हे भगवद्गीतेचे आहेत आणि 700 श्लोकाची ही भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता याच्या आधी भगवंतांनी सूर्याला सांगितले होते. आपण याच्याबद्दल ऐकले होतं की सूर्याला सांगितली, सूर्याने मनुला सांगितली. सगळा मनुष्यजनाचा जनक ज्याला म्हटलं जातं मनु, त्या मनुला ती सांगितली. मनुने त्याच्या मुलाला सांगितली, त्यांनी त्याच्या मुलाला सांगितली. हळूहळू ती पुढे पुढे परंपरेगत येत राहिली. तर हे जी भगवद्गीता येते ते वेदांमध्ये येते. आपल्याला वेदांमधलं एक उपनिषद आहे, त्याला म्हणतात गीतोपनिषद. गीतोपनिषद म्हणजे सर्वात श्रेष्ठ उपनिषद आहे. सगळं काही ज्ञान, सगळ्या वेदांचा सार पूर्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला मिळतो. भगवद्गीता काय हे कुठली कथा नाही आहे, कुठलं शास्त्र नाही आहे, पण हे एक असं तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञान आहे, तुम्हाला हसवत नाही, रडवत नाही, कुठल्याच प्रकारचा भाव देत नाही, फक्त भक्तिभाव देते भगवद्गीता. तो एक भाव आहे, त्याच्या भक्ती कशी करायची हे तत्त्वज्ञानाने सांगितलं आहे भगवंताने. याच्यामध्ये कुठलाही आनंद मिळणार नाही तुम्हाला. जर तुम्ही चांगल्या इच्छेने आणि चांगल्या विचाराने जर तिच्याशी आकर्षण झाला, तुम्हाला ह्याच्यासारखा आनंद कुठं मिळणार नाही. तुम्हाला आनंद नाही मिळणार, पण परम आनंद मिळेल. परमानंद म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर अशी भगवद्गीतेची महती आहे, महात्म्य आहे. आपण गेले 2 दिवस संतांच्या द्वारे आपण भगवद्गीतेचं महात्म्य ऐकलं, त्यांचं जीवन ऐकलं, त्यांनी काय केलं, भगवद्गीतेचं महात्म्य कसं सांगितलं, तर ते आपण 2 दिवस झालं ऐकत होतो. आणि ज्यांनी भगवद्गीता सांगितली ते भगवान श्रीकृष्ण यांचं चरित्र आपण पाहिलं. म्हणजे हे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण, यांनी भगवद्गीता का सांगितली, कारण काय होतं त्याचं, हे आपण काल पाहिलं. आणि श्रीकृष्ण स्वतः कोण आहेत आपण हे सुद्धा पाहिलं. व्यासदेव स्वतः म्हणतात की कृष्णस्तु भगवान स्वयं. ज्यावेळेस 10वा स्कंद चालू होतो भागवताचा, त्यावेळेस पहिल्याच ह्याच्यामध्ये हा व्यासदेवांनी श्लोक उद्धृत केला. तो म्हणजे येते चांस कळा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी व्याकुलम लोकम हृदयंती ना योगे योगे. म्हणजे भगवंत काय म्हणतात, हे जेवढे काही व्यासदेव म्हणतात की जेवढे काही अवतार बघतो आपण ते एकतर भगवंताचे कला अवतार आहेत, नाहीतर अंश आहेत. कला आणि अंश असे हे अवतार आहेत. भगवंत स्वयं कोण आहेत, कृष्णस्तु भगवान स्वयं असं व्यासदेव सांगतात भागवतांमध्ये. ते सगळ्यांना सचेत करतात की आत्ता भगवंत स्वतः येणार आहेत 10व्या स्कंदात आणि 10वा स्कंद पूर्ण त्यांचा आहे. तर त्यामध्ये ते अलर्ट करतात सगळ्यांना की आपण एवढे अवतार बघितले, 24 अवतार, त्या 24 अवतारामधला हा अवतार नाही, हा आहे अवतारी, म्हणजे अवतारांचा पण अवतारी असा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. भगवंताची महती खूप चालत असते. मग आता हे भगवद्गीतेचा उगम कुठून झाला, कसा झाला? महाभारतामध्ये हे 700 श्लोक आहेत भगवद्गीतेचे. महाभारताची सुरुवात कुठून होते बऱ्याच लोकांना माहीत असेल नसेल. महाभारताची सुरुवात होते, एक वसू असतो आणि तो वसू पृथ्वीवर राज्य करत असतो आणि राज्य करत असतो आणि राज्य केल्यानंतर त्याला वैराग्य उत्पन्न होतं, वैराग्यभाव उत्पन्न होतो आणि तो काय करतो, जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून जातो. आणि जंगलामध्ये तपश्चर्या गेल्यानंतर तो तपश्चर्या भयंकर करतो. तपश्चर्या केल्यामुळे थोडंसं अग्नी हीट वाढते, पृथ्वीची उष्णता वाढते. मग हीट वाढल्यानंतर ते इंद्राला समजतं. कधी आपण तपश्चर्या करत असेल किंवा भरपूर महान भक्ती करत असेल आपण आणि आपण खूप मोठे तपस्वी झालो, तर सगळ्यात जास्ती पोटात कोणाचं दुखतं ते इंद्रदेवाचं. इंद्रदेव काय करतात, अप्सरा पाठवतात, तर कथाही करतात आणि सगळं भंग करून टाकतात तपश्चर्या. तर असंच केलं. इंद्रदेव आले आणि त्या वसूला सांगितलं की तू काय करतोय, तुला मी ह्या पृथ्वीवरच्यापेक्षा जास्त राज्य देईन, मोठं राज्य देईन. आणि त्याला लालच देतो आणि त्याची लालच वाढते. मग त्याला राज्य देतो आणि त्याला आशीर्वाद पण देतो की तुला राज्य करायची काय आवश्यकता नाही, तू फक्त काय कर, मी हा झेंडा देतो आणि तो तुझ्या महालाच्या पुढे रोव. मग तो झेंडा घ्यायचा, पुढे रोवायचा, सगळं काय हा झेंडा करणार, तुला काही करायची गरज नाही. कुठल्या शत्रूने तुमच्यावर हमला केला तर तो झेंडा हे करणार.
राज्य चालवायचं आहे, तो झेंडा चालवणार. तुम्ही काय करायचं, गादीवर बसायचं, निवांत एन्जॉय करायचं, भोग घ्यायचे फक्त. मग त्याला लालच उत्पन्न होतं, अरे असं कोणी दिलंच नाही मला आजपर्यंत, इतकंच विनाकारण मर 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 करून राज्य चालवतोय. तर इंद्रदेवाने त्यांना दिलं. आणि स्वर्गात सहशरीर येण्याची तुला इच्छा, तुला ज्या वेळेस यायचं आहे तेव्हा तू स्वर्गात येऊ शकतो, मज्जा करू शकतो आणि परत खाली येऊ शकतो. आपल्या पृथ्वीपेक्षा जास्त 100 पटीने मौज मज्जा असेल ते स्वर्गात असते. तिथं भरपूर काय काय गुण सांगितले जातात स्वर्गामध्ये. भूक लागत नाही, परत घाम येत नाही आपल्याला, परत आपण मलमूत्र त्याग नाही करत नाही, लागतच नाही आपल्याला. हे सकाळी सकाळी आपल्याला लागतं, त्याशिवाय काही जमतच नाही. तर अशा गोष्टी स्वर्गामध्ये नाही आहेत. तर तुम्हाला जेवढा भोग घ्यायचा तेवढा तुम्ही भोग घेऊ शकता स्वर्गामध्ये. तसं हे स्वर्ग आहे. तर इंद्राणी त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही स्वर्गात येऊ शकता, मौज मजा करून परत पृथ्वीवर जाऊ शकता. मग तो काय करायचा, झेंडा सांभाळतोय सगळं, आपण मौज मजा करू, पण तो स्वर्गात जातो येतो, स्वर्गात जातो येतो, चालू असतं त्याचं. मग एक दिवशी सहज ट्रिपला जातो. आणि ट्रिपला गेल्यानंतर तिथं त्याला इच्छा होते की आपल्याला आता संतान नाही आहे प्राप्ती, मग काय करायचं. मग त्याला तीव्र काम इच्छा जागतात. मग तो काय करतो, एक घारला बोलवतो आणि आपलं जे हे असतं गर्भाशयामध्ये आपण प्रविष्ट करतो, तर ते त्यांच्या हातात देतं घारीच्या. घार काय करते, ते उचलतं गर्भाशय पूर्ण आणि ती घेऊन जात असते. त्यावेळेस दुसरी घार येते, म्हणते हिने काय तर खायला घेऊन चालले. मग ते तर शिवंभू असतं, शरीरामधलं एक असा पदार्थ आहे की त्याने गर्भ संतान उत्पन्न होतं. आपल्याला सगळ्या गोष्टी माहीतच असतील. तर ते घेऊन ती घार चाललेली असते आणि तिला अडवायला दुसरी घार येते काय तर घेऊन. मग दोघांची झपट होते आणि ते खाली पडतं पाण्यात पडल्यानंतर. तर ते पाण्यात पडल्यानंतर ते मासा गिळतो त्याला. आणि मासा गिळल्यानंतर मासामध्ये एक पुत्र आणि दुसरी कन्या जन्माला येते. पण ज्यावेळेस तो मछवारा जातो आणि मछवारा गेल्यानंतर तो मासा फाडतो आणि मासा फाडल्यानंतर त्याच्यात एक कन्या आणि एक पुत्र बाहेर निघतो. मग ते कन्या पुत्र घेतो आणि असाच तो फिरता फिरता पुत्र येत असतो. तो लगेच ओळखतो, हा तर माझाच चेहरा आहे, हा माझ्यासारखा दिसतोय, माझ्यासारखं जरा थोडंसं वंश दिसतात ना, वडिलांसारखा मुलगा थोडा थोडा दिसत असतो. तर हा माझाच मुलगा आहे. आणि तो मच्छर म्हणतो नाही माझी मुलगी येते. कोळी असतो तो मासे पकडणार, तो म्हणतो माझे येते ही मुलं, हा माझा मुलगा आहे. तो म्हणतो नाही तुझा नाही मुलगा, हा माझाच मुलगा आहे, मला देऊन टाक परत. म्हणून त्याला राज्यात परत घेऊन जातो. जी मुलगी असते ती मुलगी म्हणतो तुलाच ठेव, म्हणलं नको मुलगी. तर हाच मुलगी ठेवतो. आणि ती मुलगी होती असते गंधवती. तिचं नाव सत्यवती पण सांगितलं जातं आणि गंधवती पण सांगितलं जातं. आणि ती गंधवती मुलगी. तर अशी सत्यवती मुलगी जी असते त्याची, ती अशीच बसलेली असते. पण तिचा एक अभिश्राप तिला असतो, तिच्या अंगाला माशाचा वास येत असतो. कुठेही बसली ती तर माशाचा वास असतो तिला, म्हणून गंधवती असं नाव पडलेलं असतं. तर दुर्गंधच येत असतो. तर ती अशीच बसलेली असते. आणि बसल्यानंतर दुसरी कथा सांगितली जाते, ती म्हणजे ज्यावेळेस पराशर मुनी, आता पराशर मुनी कोण आहेत, व्यासदेवांचे वडील, जे आपण महाभारत ऐकतो एवढं सगळं लिहिलं आहे त्यांनी, त्यांचे वडील आहेत. त्यांच्या अवतरणाची वेळ झालेली असते. मग पराशर मुनी काय करतात, पराशर मुनी ह्याच्यावरून चाललेलं असं, कशावरनं, नावेमध्ये चालले असं. आणि त्यांना नक्षत्राचं खूप ज्ञान असतं त्यांना, नक्षत्राचं कोणतं नक्षत्र कुठं आलं आहे, कसं आलं आहे. तर ते पाहतात की आकाशामध्ये असं एक नक्षत्र बनलं आहे, त्या नक्षत्रामध्ये भगवंताच्या अवताराची वेळ झालेली आहे, म्हणजे व्यासदेवांची अवताराची वेळ झालेली असते. मग ते काय करतात, आपल्याला काहीतरी भगवत कार्यामध्ये हात मिळवला पाहिजे, म्हणून तिथं जंगलामध्ये फिरत असताना ती सत्यवती त्यांना दिसते. मग तिला विचारतात तुझे वडील कुठे आहेत, तुझे वडील आतमध्ये आहेत. मग जातात आणि वडिलांना भेटतात, म्हणतात की मला तुमच्या मुलीशी विवाह करायचा. ती म्हणलं तू कोण, कुठून आला, तुझी ओळख ना पळख, डायरेक्ट मुलीला हात मागते आमच्या. मग असं करून मग ते ठीक आहे चालते, मला भगवत कार्यामध्ये मदत करा, तुमच्या मुलीला खूप मोठं आशीर्वाद भेटेल, ती खूप मोठं कार्य करणार आहे भगवत कार्यामध्ये, तर तिने हात मिळवला पाहिजे भगवत कार्यामध्ये. मग त्यांचा विवाह वरच्यावरच होतो, हात शपथ वगैरे घेऊन, अग्नी वगैरे काय नसतो, ठीक आहे. मग ते म्हणतात की आता मला तुझ्याकडून एक पुत्र हवा आहे. आणि तो पुत्र त्यांच्या पराशर मुनीपासून आणि सत्यवतीपासून होतो, ते म्हणजे व्यासदेव. शिला व्यासदेव की जय. व्यासदेवांचा जन्म होतो. मग जन्म झाल्यानंतर मग ज्यावेळेस व्यासदेव
म्हणतात की आता ह्या मुलाला शिक्षा द्यायची आहे, तर तो इथं काय मासे पकडायला शिकणार का? त्याला वेदांचं ज्ञान, त्याला वेदांचा व्यास करायचा आहे. एका द्वीपावर त्यांचा जन्म झाला. द्वीप म्हणजे समुद्राच्या मधोमध असतं, तर त्याच्यावर जन्म झाला आणि ते सावळ्या रंगाचे होते, म्हणून त्यांचं नाव होतं, पूर्ण नाव आहे कृष्ण द्वापेयन वेदव्यास, असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर द्वीपावर जन्म झाला म्हणून द्वापेयन, आणि सावळ्या रंगाचे होते म्हणून कृष्ण, आणि वेदांचा व्यास करणार होते. व्यास म्हणजे एकच वेद होता, त्याचे अनेक त्यांनी 4 वेद व्यास केला, म्हणून त्यांचं नाव वेदव्यास म्हणतात. तर ते वेदव्यास असं नाव त्यांचं पडलं. मग ते शिक्षणासाठी घेऊन गेले. म्हटले की आता मला याला शिक्षणासाठी घेऊन जायचं आहे, आणि त्याला थोडंसं शिकवल्यानंतर तो ज्ञानी होईल, वेदांचा व्यास करेल, म्हणून पराशर घेऊन जातात. परत सत्यवती एकटी पडते. पहिली पण एकटीच असते, आणि स्वतः पण अशी मुलगा गेल्यानंतर, नवरा गेल्यानंतर कोणच राहत नाही, मग ती एकटीच राहते. मग तिला आशीर्वाद दिलेला असतो व्यासदेवांनी, आपल्या पराशर मुनींनी. काय आशीर्वाद दिला असतो की तुझ्या अंगातून जो दुर्गंध येतोय तो दुर्गंध नाहीसा होईल, आणि त्याच्यामध्ये एवढा सुगंध येईल सुंदर की 5000 किलोमीटरच्या 5 किलोमीटरवर त्या अंतरामध्ये फिरेल तो सुगंध. म्हणजे तू इथं बसली असेल तर 5 किलोमीटरवर वास येईल तुझा, एवढा सुगंध दरवळेल तुझ्या अंगाचा. तिला अशी आशीर्वादामध्ये बसलेली असते. दुसरी कथा परत साम्यक रूपामध्ये येते. सम्य रूपामध्ये दुसरी कथा येते. तर ते असतं की त्याच भारत देशामध्ये एक शंतनू नावाचा राजा असतो, आणि तो शंतनू नावाचा राजा त्याचं राज्य व्यवस्थित चालवत असतो. आणि एक दिवशी काय करतो, तो पण जंगलामध्ये फिरायला निघून जातो. कामच नव्हतं त्यांना, फिरायचं जंगलामध्ये फिरायचं आणि मस्त लग्न करून परत यायचं. तर असे ते फिरत असतात, आणि फिरता फिरता मग त्यांना ती वास येतो. म्हणजे 5 किलोमीटरचं अंतर एवढं लांब, मग तो वासाच्या दिशेने चालत 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 पुढे जातो. मग तिथे ती सत्यवती बसलेली असते. मग तो सत्यवती एकटी, पोरगा नाही, नवरा नाही, काय नाही. मग तो डायरेक्ट मागणी घालतो शंतनू राजा म्हणतो की मला ही पसंत आहे, मला तुझी लग्न करायचं. तर ती म्हणते आत्ता पहिली 8 काय घातल्या नव्हत्या नवऱ्याला, आटी घालायची सुरू झाली, मुलीच्या आटी. मग मुलीच्या आट तिने विचारला, मी असं असं करेन, तसं करेन. मग ती सत्यवतीचं हे जी स्टोरी आहे ती नंतर येते, पण आधी स्टोरी सांगितली आहे, त्याची पार्श्वभूमी काय अजून बघा पहिली. तर ही पार्श्वभूमी येते ती याच्यातून, आपलं वशिष्ठ मुनी सगळ्यांना माहिती आहे. वशिष्ठ मुनींकडे कामधेनू गाय होती. तर कामधेनू जी गाय होती, ती कामधेनू गाय या वसूने, एका मेन श्रेष्ठ वसू असतो, सगळ्या 8 वसूंमध्ये सगळ्यात महान वसू असतो, तो चोरतो. आणि चोरल्यानंतर वसूंनी ती चोरल्यानंतर मग ते गाय घेऊन जात असते. मग गाय स्वतः रक्षण करते. कामधेनू म्हटल्यावर ती काही करू शकते. त्याच्या काल आपण ऐकलंच कामधेनूचं, तिला काहीही मागा ती काही तुम्हाला देते. तर एकच गाय पृथ्वीवर होती, ती कामधेनू, ती वशिष्ठांकडे होती. तर त्यांनी ती चोरण्याचा प्रयत्न केला, चोरून घेऊन गेला. ज्यावेळेस वशिष्ठाने ध्यानस्थ बसले, त्यांनी पाहिलं की आता ही गाय चोरली, ह्याला का सोडणार नाही. मग त्या म्हणतात आटीच्या आटी वसूला शाप देतात. म्हणतात की तुम्ही मृत्यू लोकावर याल, तिथं मस्त एन्जॉय करताय तुम्ही, आणि इथं म्हणजे गाय चोरून घेऊन जाताय. तुम्हाला मी शाप देतो की तुम्ही या पृथ्वीवर येऊन मनुष्य जन्मामध्ये तुमचा अवतार होईल, आणि मनुष्य अवतारामध्ये तुम्ही कितपत पडाल. पृथ्वीचं नाव काढले की सांगायचं तारखा पुढतो, शाप बसले की संपला विषय, आपल्यासारखेच कितपत पडाल. आपण पण काहीतरी शाप बीप घेऊन आलेलं इथं जन्माला. तर असे ते वसूंना शाप देतो. ते म्हणतात अरे एका वसूने चूक केली, तुम्ही आटीच्या आटी वसूला शाप का दिला. तर अजून दुसरी कथा येते, ते म्हणतात आता ह्याला उपशाप पण देतो, तुला 8 वसूंना जन्म मिळेल, पण त्यातले 7 वसू लगेच पृथ्वीवरून निघून जातील, फक्त 1 वसू खाली राहील. असं उपशाप पण वशिष्ठ देतात. एकदा काय होतं, ब्रह्मदेव मिटिंग घेत असतात. आता भगवंताच्या अवताराची वेळ झाली, महाभारत, भगवंत येणार आहेत, स्वयं कृष्ण भगवान. मिटिंग करायला नको, आता भगवंत येणार, आता मोठा VIP येणार म्हटल्यावर ते मुख्यमंत्री, चेले बिले सगळे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतो त्यावेळेस किती गडबड होते. तसा तो राष्ट्रपतीच्या पण वरचा आहे, असा तो VIP येणार असतो म्हटल्यावर आता थोडी तयारी करायलाच पाहिजे. ब्रह्मदेवांनी मिटिंग घेतली, सगळ्या देवदेवतांची घेतली मिटिंग, सगळे उभा होते. आणि त्यातलाच एक तिथं वसू पण असतं, आणि त्यातला एक श्रेष्ठ वसू असतो. उपशाप दिलेला असतो की 1 वसू खाली राहील, आणि त्याचा आता शाप कसा वाटणार ते ऐका. तर ज्या वेळेस मीटिंग चालू होती त्यावेळेस काय, गंगा पण तिथं होती. गंगा सगळ्यांना माहिती आहे, गंगा नदी. तर ती गंगा तिथं होती, आणि वसू पण तिथं होता. सगळे मिटिंगमध्ये होते, आणि अचानक वारीची झुळूक येते, आणि तिचा साडीचा पदार्थ वरती उडतो गंगेचा, आणि त्या वसूची तिकडे नजर जाते.
वाईट नजरेने बघतो. ब्रह्मदेव हेरून ठेवतात. मिटिंग झाल्यावर दोघांना थांबवतात, म्हणतात तुमचं काय चाललं होतं, आपली मिटिंग चालू आहे, भगवंताचा अवतार येणार आहे आणि हा निर्लज्जासारखं तुम्हाला पाहतो आणि तुम्हाला काहीच वाटत नाही आहे, गंगाला बोलतात. तर दोघांना शाप देतो म्हणतात आता मी ब्रह्मदेव, तुम्ही पण दोघं काय गावतात पृथ्वीवरती उतरतात. मग जसा उपशाप दिला की एक वसू खाली पृथ्वीवर राहील, आटीच्या आटी खाली येतील, त्यातला एक खाली राहील, त्यातला हा श्रेष्ठ वसू असतो जिने कामधेनू चोरलेली असते. तर त्या वसूला आणि त्या 8 वसूंना शाप देतात आणि ते पृथ्वीवर येतात. आणि पृथ्वीवर आल्यानंतर तेव्हाच आता शंतनू स्टोरी आपण ऐकली, तर ही स्टोरी आधी आहे. त्याच्या शंतनू राजा फिरत असतात आणि फिरता फिरता काय होतं, हे सगळं भगवंताच्या लीलेनुसार चाललेलं असतं. जेव्हा फिरता फिरता मग तिथं सुंदर स्त्री दिसते त्यांना पाण्याच्या नदीच्या काठावर, आणि ती गंगा असते. मग त्या गंगेला पाहतो तो शंतनू राजा आणि मोहित होतो. सुंदर स्त्री पाहिली की सगळेच मोहित होतात. तर तसा तो मोहित होतो आणि तिला विचारणा करतो की माझ्याशी लग्न कराल का. मग त्यावेळेस गंगा ज्या अटी ठेवते, तर भयानक अटी असतं. ती काय म्हणते, ज्या वेळेस मला पुत्र होतील त्यावेळेस मी तो पुत्र घेऊन नदीत सोडणार. पहिला पुत्र झाला नदीत सोडणार, दुसरा झाला किती पण होऊ दे मी नदीत सोडणार, तुला मान्य आहे. तो म्हणतो हा हा हा. तो मोहित झाला असतो, त्याला काय माहीत नाही, अटी बिटी का तो विचारच करत नाही. तो हा हा म्हणत असतो. ही म्हणते की मी पुत्र सोडताना तुम्ही मला कधी टोकायचं नाही, आणि जर टोकलं तर मी पण निघून जाणार. अशा काही अटी घालते. जशा मुलींच्या अटी असतात, मुलगा असाच पाहिजे, मुलगा तसाच पाहिजे, तसे त्या अटी घालतो. तो हा यस 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 करून आपलं कंडिशन अप्लाय, बघतच नाही खाली काय कंडिशन लिहिलं, साईन करून मोकळा होतो. ठीक आहे चला विवाह करू आपण. मग विवाह झाला, गंगेचा आणि शंतनू राजाचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर त्यांना एक पुत्र होतो. पहिला पुत्र होतो गंगा ठरल्याप्रमाणे. ठीक आहे, तो पण म्हणतो तू 8 सांगितली, ठीक आहे जा सोड आतमध्ये. मग ती घेते पुत्र आणि नदीमध्ये देते सोडून गंगा. परत दुसरा पुत्र होतो, तसंच करते गंगा नदीमध्ये. असे 7 पुत्र सोडते. आणि 7 पुत्र सोडल्यानंतर जेव्हा 8वा पुत्र होतो त्यावेळेस ते शंतनू राजा म्हणतात तू आई आहेस का निर्दयी बाई आहे म्हणतो, तुला थोडीसुद्धा दया नाही, तुझे पुत्र जन्म झाला तू नदीत सोडून देते. पहिली अट काय होती, मला टोकायचं नाही. टोकलं त्यांनी. टोकल्यानंतर हे घे तुझा पुत्र, चालले निघून. मग वशिष्ठांनी शाप काय दिला होता की एक वसू पृथ्वीवर राहील. त्याचा ते वसू होता देवव्रत, त्याचं नाव होतं देवव्रत. तर देवव्रत वसू शंतनू राजाचा मुलगा होता. तर शंतनू राजा आता पत्नी नाही काय नाही, निवांत शांतपणे. त्यावेळेस ना असे भरपूर विवाह व्हायचे, त्याच्यामध्ये विवाहाचं काही एवढं हे नव्हतं. की राजाला असा नियम होता की वर्षामध्ये एकच पुत्र, त्यानंतर स्त्रीकडं तोंड बघायचं सुद्धा नाही स्वतःच्या. आपल्या धर्म काय सांगतं की आपल्या स्त्रीकडं पण बघायची आपल्याला परमिशन नाही आहे. आपली जी बायको असते, पत्नी असते, तिला पाहण्याचा अधिकार आपल्याला नाही. फक्त कधी संतान प्राप्तीसाठी बस, परत तिला बघायचं नाही. तिला बघितलं तर आपल्याला पाप लागतं. एवढं भयानक वर्णन आपल्या धर्मावर सांगितलं आहे. म्हणून त्यासाठी काय करायचे राजे, वर्षात 3-3, 4-4 लग्न करायचे. मग त्यांना अजून संतान असे होत. नियम काय होता, एका पत्नीबरोबर एकच संतान एकच वर्षामध्ये, असा नियम आपल्या शास्त्राचा आहे. तर असे ते लग्न करायचे. मग त्या आता शांत बसली, बायको नाही, मुलगा एकटा आहे, आता कसं कोणाबरोबर वेळ घालवावा, राज्य आहे तो कसं तरी असं उदास होऊन राज्य करत असतो. देवव्रत हे सगळं काही राज्य चालवत होतं, ते निवांत बसले होते. का देवव्रत तर थोडा मोठा झाला होता. मग ज्या वेळेस देवव्रत नव्हतं, त्याच्यात कोणीच नव्हतं, मुलगा गंगेने काय केलं होतं, तर मुलगा पण घेऊन गेली होती पहिल्यांदा. तर मुलगा ज्यावेळेस घेऊन जाते गंगा, 14 वर्षानंतर तो देवव्रत येतो. 14 वर्षानंतर सगळं शिकून गंगेच्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेऊन सगळं येतो. देवव्रत येतो आणि शंतनू राजाला आनंद होता. तर मुलगा तर आला, बायको नसली तर काय हरकत नाही. मग मुलगा आला, मुलगाच्या याच्या आनंदामध्ये खुश होतो तो आणि काय करतो, त्याला राज्य चालवायला देतो, राज्यावर त्याला बसवतो. मग देवव्रत शंतनू काय करायचे, शंतनू कुठं थोडंसं जेवण कर, दुपारी झोप काढ, संध्याकाळी 4 वाजता जंगलामध्ये फिरायला जा. मग असंच ते फिरत असतात आणि त्यावेळेस त्यांना सुगंध येतो, जे आपण पहिली सत्यवतीचं पाहिलं. तर तो सुगंध येतो आणि सुगंध आल्यानंतर त्या दिशेने तो निघून जातो. मग तिथं सत्यवती असते आणि सत्यवती असते. सत्यवतीला विचारतो की मला विवाह करू शकते. ती म्हणते नाही, माझ्या वडिलांना विचारा. मग वडिलांना विचारतो, वडील म्हणतात ठीक आहे, तुझे काय अटी असेल सांग. ते म्हणतात माझा पहिला नवरा आणि पहिली मुलगा निघून गेला आहे मला सोडून, मला काही माहीत नाही, मला अटी मान्य करावं लागतं तुला. ती काय आड घालते,
ती म्हणते ज्या वेळेस माझा पहिला पुत्र होईल त्यावेळेस तो राजा बनेल. तो म्हणतो मला ऑलरेडी एक पुत्र आहे, तो ऑलरेडी राजा नाही, तो राजा राहणार नाही. तो राजा राहणार नाही, तो काय करणार, त्याच्या जागेला माझा मुलगा बसणार. ठीक आहे, मान्य आहे म्हणतो. त्याच्यानंतर तुझा जो मुलगा आहे त्या मुलाने लग्न करायचं नाही, त्याने आजन्म ब्रह्मचारी राहायचं. देवव्रत त्यांचा मुलगा, आजन्म ब्रह्मचारी राहायचं. हे सगळ्या अटी ऐकल्या म्हणतो मला नाही लग्न करायचं. मग जाऊ दे, मला नाही विचार, माझा देवव्रत मी कशाला, माझा एवढा प्रिय पुत्र आहे, तो राज्य चालवतोय, मी त्याच्याशी अन्याय करणार नाही. मग तो सांगतो की मला नाही लग्न करायचं वगैरे, मग निघून जातो. मग परत उदास शंतनू राजा एकदम उदास बसतात. राज्यामध्ये लक्ष नाही, खाण्यामध्ये लक्ष नाही, पिण्यामध्ये लक्ष नाही, काहीच नाही. मग ते सैन्यांना देवव्रत विचारतात की असं काय वडील असे उदास बसतात आहे. मग ते सैन्यातला एक सेनापती सांगतो की असं घटना घडलेली त्यांच्याबरोबर. मग देवव्रत काय करतो, स्वतः जातो त्या सत्यवतीकडे आणि सत्यवती म्हणतो तुमच्या काय अटी आहे ते सांगा. ते म्हणते की माझा पहिला पुत्र होईल, तो राज्यावर बसणार. बसला. तुझं जर लग्न झालं आणि तुझा पुत्र आला, तो राज्यावर बसणार नाही, मी लग्नच करणार नाही. तिथंच शपथ खातात आणि ती आहे भीष्म पितामह. भीष्म पितानी शपथ खाल्ली त्यावेळेस की मी आजन्म ब्रह्मचारी राहील. आणि सत्यवतीचं लग्न होतं. देवव्रत म्हणजे भीष्म पितामह असतं. तर भीष्म पितामहानी आणि देवव्रत म्हणजे ते घरी आले आणि त्यांचा विवाह लावून दिला भीष्मांनी. तर हे झाल्यानंतर शंतनू राजा एवढे आनंदी झाले आणि शंतनू राजाने भीष्माला आशीर्वाद दिला की तू अमर होशील, तुझे इच्छामरण तुला दिले. इच्छामरण हे त्यांच्या वडिलांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे भीष्मानी शेवटपर्यंत त्यांनी इच्छा केली तरच ते मारणार, नाही तर मारणार नाही, असे हे भीष्म पितामह त्यांनी वडिलांच्यासाठी ती शपथ खाल्ली होती. आणि दुसरी शपथ खाल्ली होती अशी की मी या वंशाच्या, शंतनू राजाचे जेवढे वंश आहेत पुढं वाढत जातील तेवढ्या सगळ्या वंशाचा मी दास म्हणून काम करेन, त्यांच्या आज्ञेबाहेर जाणार नाही. मग ठरल्याप्रमाणे लग्न होतं. त्याचा पहिला पुत्र होतो आणि तो पहिला पुत्र झाल्यानंतर तो पण असाच भोग विलासामध्ये लिप्त असतो, भोग घेतो वगैरे. मग काय, 2 पुत्र होतात. पहिल्यांदा पहिला पुत्र असतो तो युद्धामध्ये मारला जातो. दुसरा पुत्र असतो तो लिच्चापिच्चा असतो, काय त्याच्यामध्ये हे नसतं. मग आता त्याचा विवाह केला पाहिजे. आता हा तर राज्यावर बसला आहे, याला काही राज्य चालवता येत नाही, एकदम साधारण भोळा असतो तो. तर त्याला राज्य चालवायचं, तर राज्यासाठी त्याला पत्न्या पाहिजेत. मग भीष्म पितामहाला सांगतात काय करायचं. मग ते एका उत्तर भारतामध्ये एका राज्यामध्ये जातात आणि त्या राज्यामध्ये 3 मुलींना उचलून आणतात. त्यांचं स्वयंवर चालू असतं आणि त्यांचं नाव आहे अंबिका आणि अंबालिका. अंबालिका आणि अंबिका असे 3 मुली असतात त्या. आणि त्या 3 मुली उचलून भीष्मपद स्वयंवरांना उचलून घेऊन येतात. आणि जेव्हा सगळं सैन्य मागं लागतं त्यांच्या, तर भीष्म पितामह युटर्न मारून उभा राहतात. असे या म्हणतात कोणाच्या हिममध्ये माझ्या लढा. भीष्माचे लढणं म्हणजे अवघड आहे. एका बाणामध्ये पूर्ण पृथ्वी खतम करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. गंगेचा पुत्र येतो, गंगा पुत्र पितामह भीष्म म्हणतात ना. तर ते भीष्माशी कोणाशी लढायची हिंमत आहे. मग भीष्माला लढण्याची कुमारी सगळे घाबरतात, निघून पळून जातात. आणि त्याच्यामध्ये शल्य असतो आणि शल्य लढायचा प्रयत्न करतो पण हारतो शल्य. भीष्म पितामह तिघींना घेऊन येतात आणि तिघींना घेऊन आल्यानंतर तर तिघांशी लग्न. त्यातली एक जी अंबिका असते ती काय म्हणते की मला शल्य आवडते, मी याच्यावर लग्न करणार नाही, माझं नाही तर मी जीव देईल म्हणते. मला याच्याशी लग्न करायचं नाही, मला जो आवडतोय तर मी तशी लग्न करणार. मी त्याच्याच गळ्यात हार घालणार होते, तुम्ही तिथून उचलून आणलं, मला हार घालूच दिला नाही, असंच उचलून आणलं. मग ती आरोप करते अंबिका त्यांच्यावरती. आणि आरोप केल्यानंतर मग तिला म्हणतात जातो. मग 2 राहतात राण्या, दोन्हीशी लग्न होतं. मग त्यांच्यामध्येच तो बागडतो, खेळतो, राज्याकडे लक्ष नाही, राज्य तर भीष्म चालवतात आहे. आणि हा मस्तपैकी एन्जॉय करतो ते दोघांबरोबर. आणि असंच करत करता तो वीक होतो. म्हणजे काय, तर ते शरीरशक्ती जी असते ती शक्तीच खतम होते आणि त्यामध्ये तो आजार पडतो आणि आजारीने मरून जातो. गेला सत्तरीचा दुसरा पुत्र पण गेला. आता फक्त 2 विधवा राण्या राहिल्या. मग काय करणार, आता वंश चालवलं कोणच नाही पुढं. भीष्म पितामहांनी शपथ खाल्ली मी राजा बनणार नाही, मी फक्त तुमच्या आजूबाजूला चालेल. तर ती म्हणते आता करायचं काय. मग तिला आठवण येते लगेच आपल्या पुत्राची. मग ती व्यासदेवांची आठवण येते. मग ती व्यासदेवांना आशीर्वाद दिला असेल, माते तू ज्या वेळेस मला स्मरण करशील त्या क्षणी मी उभा राहील तुझ्यासमोर. मग ते व्यासदेवांची आठवण काढतात. व्यासदेव लगेच समोर येतात. भगवंताचे अवतार ते.
तर ते समोर येतात लगेच आणि ते म्हणतात अशी अशी व्यथा आहे, मला संतान प्राप्तीसाठी एक संतान पाहिजे, मी काय करणार. तर मी तर ब्रह्मचारी आहे, मी तर अजूनपर्यंत काय विवाह करण्याचा विषयच नाही माझा. तर ती म्हणते की तुझ्याकडे काय अशी शक्ती असेल त्या शक्तीने ह्या 2 राण्याला पुत्र दे. तर मग व्यासदेव म्हणतात ठीक आहे, पण त्यांना माझ्याबरोबर सहवास करावा लागेल. ठीक आहे, चालतंय. मग त्या व्यासदेवांनी पहिली जी राणी होती त्याच्याशी आलिंगन द्यायला गेली, तिला ती घाबरली आणि डोळे झाकले तिने. डोळे झाकल्यानंतर फक्त व्यासदेवाने डोक्यावर हात ठेवला, तिला मुलगा झाला. शक्तीने त्यांना गरज नसते, भगवंताला गरज नसते हे करायची. भगवंत कसं आशीर्वादाने फळ दिलं की पुत्र होतो, अशा प्रकारे ते फळ देतात त्यांना. पण ती डोळे झाकलेले असतात त्यावेळेस, आणि डोळे झाकल्या कारणाने काय होतं, तो पुत्र आंधळा होतो. आणि तो आंधळा पुत्र कोण आहे? धृतराष्ट्र. तो पहिला पुत्र झाला तो धृतराष्ट्र. आणि धृतराष्ट्र दुसऱ्या वेळेस दुसऱ्या राणीला विचारतो. दुसऱ्या राणी काय करते, व्यासदेवांना बघून, व्यासदेव पण दिसायला भयंकर होते, असे काळे सावळे होते, पूर्ण केसा अशा अंगावर, जटा मोठ्या मोठ्या, आणि ते बघितलं की लोक थरका पुढेल. ती पांढरी पडते, घाबरते, पांढरी पडते. तर व्यासदेव म्हणतात हा पहिला पुत्र झाला आहे तो आंधळा झाला आहे, पण त्याच्यामध्ये 10,000 शक्तीचं हत्तीचं बळ आहे. तो सहज जरी एखाद्या कोणाला असं पकडलं तर तो त्याचं पूर्ण हाडाचा चुरा करून टाकला, एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. पण दुसरा जो मुलगा जन्मला तो पांढरा पडला होता पूर्ण, मग त्याचं नाव पांडू ठेवलं, पांडुराजा. मग पांडुराजा काय, त्याच्यामध्ये पण शक्ती होती पण जरा थोडा कमजोर होता तो. पण आता तिसरा वेळ ते असलेच जन्मले सगळे इपित्रे, हे सुद्धा चांगला नाही आहे. सत्यवती म्हणते आता काय करायचं. आता ते परत एकदा दोघेपैकी एकाला विचार. मग ते रूममध्ये जातात, दोघे घाबरून पळून जातात निघून. मग ती दासी जी असते त्यांची सेवा करणारी, तिला पुढे ढकलतात. ती म्हणते अरे माझं भाग्य, एवढं भगवंताच्या अवताराशी मला संवाद, त्यांच्यापासून एक पुत्र होणार. म्हणून ती काय करते, व्यासदेवांबरोबर जाते आणि व्यासदेव तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि ती घाबरत नाही व्यासदेवांना. हे लोक घाबरतात, त्यांना वाटते की हा काय मारणार आहे का आपल्याला. फक्त डोक्यावर एक स्थिर मात्र हात ठेवतात फक्त व्यासदेव, आणि तिला संतान प्राप्ती होते. आणि तो असतो विदूर, भगवंताचा सर्वात मोठा भक्त हस्तिनापूरमधला तो विदूर जन्माला येतो. विदूर सगळ्या बाजूनी ताकदवर असतो. विदूर बुद्धीने पण तेवढा चलाक असतो, शक्ती पण त्याला तेवढीच असते, सगळ्या बाजूला सगळं सुंदर. पण काय असतो, दासीपुत्र असतो, त्यामुळे त्याला राज्यावर बसता येत नाही. उरला कोण, हा आंधळा. राहिला पांडुराजा. पांडुराजाला गादीवर बसवत. मग गादीवर बसल्यानंतर पांडुराजा राज्य करतात वगैरे सगळं काय होतं. आणि राज्य झाल्यानंतर आता पुढचा वंश नको का थोडा तरी. मग काय करतात की आपली ही गर्भवती ते मग ह्याचा विवाह करतात, त्यांचा तिघांचा पण विवाह करतात. गांधार राज्याची राणी असते ती गांधारी असते. मग गांधारीशी धृतराष्ट्राचा विवाह होतो. आणि कुंतीभोजची पुत्री कुंती हिचा विवाह पांडुराजाशी होतो. आणि विदुराणी जे असते त्यांचा विवाह होऊन जातो तिघांचा. तर असे तिघांचा विवाह होतो. सगळं काय व्यवस्थित चाललेलं असतं. आणि व्यवस्थित चाललेलं असतं जेव्हा पांडुराचे 2 विवाह झालेत. दुसरी बायकोचं नाव काय, पत्नीचं माद्री, आणि ही दुसरी कुंती. असे 2 विवाह त्यांचे होतात. दोन्ही पत्नींना घेऊन तो जंगलामध्ये वनगमन करायला निघून जातो. जसं आपण विकेंडमध्ये फिरायला जातो ना कुठल्या तरी मोठ्या हिल स्टेशनवर, तसं ते फिरायला जात असतात. मग ते फिरायला जातात, आपण हनीमून म्हणतो त्या गोष्टीला. तर असे फिरायला गेलेले असतात. आणि फिरायला गेले असतात मला शिकारीची इच्छा होती त्यांना, शिकारीची. म्हणजे काय करतात, शब्दविधी बाण सोडतात. त्यावेळेस तो बाण जातो आणि एकाच्या हरणाच्या शरीरात घुसतो. हरणाच्या शरीरात घुसल्यानंतर तर ते हरिण 2 जोडपे असतात आणि ते एकत्र बसलेले असतात. तर त्यांच्या सहवासामध्ये व्यत्यय त्यांनी त्याच्या नवऱ्यालाच मारून टाकलं, त्या हरणाला. आणि ते ऋषी असतात, ऋषी आणि ऋषीची पत्नी त्या हरणाचं रूप करून बसलेलं असतं एकत्र. मग त्यांच्या ह्याच्यामध्ये व्यत्यय टाकला त्यांनी. म्हणून ते काय करतात, ऋषी शाप देतात पांडुराजाला, तू ज्या वेळेस सहवास करशील त्यावेळेस तुझा मृत्यू होईल. पुत्र पण झाले नाहीत, मग आता पुत्र संतान प्राप्ती करायची आहे, तर मग असा शाप दिल्यावर कसं होणार संतान प्राप्ती. मग पांडुराजा निराश होऊन परत राज्यामध्ये निघून जातात. पण कुंती त्यांना थांबवते. कुंती म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे. तिथं काय आयडिया तुझ्याकडे. मग कुंती जेव्हा तिच्या राज्यामध्ये असते त्यावेळेस दुर्वास म्हणून आलेला असतात.
आणि दुर्वास मुनी आल्यानंतर दुर्वास मुनींनी त्यांना आशीर्वाद दिलेला असतो की तू एका मंत्राद्वारे कुठल्याही देवताचं आव्हान केलं तर तुला पुत्र होईल. तर मग कुंती ज्या वेळेस पहिल्यांदा म्हणते जरा विचार ट्राय करून बघू आपण एकदा, म्हणते सूर्याला आव्हान करते. सूर्याला आव्हान केलं त्यावेळेस तिला एक पुत्र मिळतो आणि तो सगळ्यांना माहिती आहे कर्ण. तर कर्ण पहिला पुत्र होते म्हणतात. लग्नाच्या आधी पहिला पुत्र झाला की लोक काय म्हणतील, तुमतीन तोंडावर. म्हणून ते काय करते, त्याला पाण्यामध्ये सोडून देते. मग अशी ही कथा नाही सांगत पांडुराजाला. तर ती म्हणते की माझ्याकडे असे मंत्र आहेत, तर ते मंत्र मी म्हटलं की मला पुत्र होते. म्हणजे आधी का सांगितलं नाही, एवढं टेन्शन घेतलंच नसतं. विनाकारण मी डोक्याला हात लावून बसले 3-4 दिवस झालं. मग ती कोणती म्हणते की मी म्हणते करा आव्हान काय करायचं. मग ती पहिल्यांदा यमदेवाचं आव्हान करते. यमदेवाचं आव्हान केलं, यमदेव त्यांना पुत्र देतात. ते म्हणजे युधिष्ठिर धर्मराजांचा जन्म होतो. दुसऱ्या वेळेस ती पवनदेवाला आव्हान करते, वायू. तर वायू त्यांना पुत्र देतो, तो म्हणजे भीम. भीम एवढा बलाढ्य असतो, ज्यावेळेस त्याला हातात उचललेलं असतं त्याचं एवढं वजन असतं की तिला झेपत नाही कोणतीला. म्हणून ते काय करते, दगडावर ठेवते त्याला, आणि ज्या दगडावर ठेवतो दगड फुटतो. एवढी ताकद असते त्या भीमामध्ये. तर हा भीम आला. तिसरा पुत्र कोणा, इंद्रदेवाला आव्हान करते. इंद्रदेव त्यांना पुत्र देतात, तो म्हणजे अर्जुन पुत्र देतात. आता म्हणतात हा मंत्र 3 तुझे पुत्र झाले तर हिच्यावर अन्याय नको, म्हणून काय करतात, हिला ते मंत्र दे म्हणून माद्रीला 2 मंत्र देतात. मग माद्री डायरेक्ट अश्विनी कुमाराची बोलवते. मग अश्विनी कुमार 2 आहेत. मग ते नकुल आणि सहदेव तिच्याकडून पुत्र होतात. मग माद्रीचे 2 आणि कुंतीचे 3 असे हे 5 पांडव. तर हे 5 पांडव घेऊन राज्यामध्ये येतात. पण त्याच्या आधी पांडुराजाचा देहांत होतो. तो कसा की त्यांना आवरत नाही त्यांच्या इच्छा, म्हणून ते माद्रीबरोबर सहवास करतात आणि मृत्यू होतो. त्याचा शाप दिलेला असतो त्याप्रमाणे मृत्यू होतो. मग काय रडारडी चालू सगळ्यांची, दोघींची. ती म्हणते, माद्री म्हणते की मी आता सती जाणार, मला राहायची इच्छा नाही. दोघी पण म्हणतात आम्ही पण सती जाणार. मग ती माद्री समजावते की हा 5 पांडवांचा सांभाळ तुला करायचा, तर तू जर नाही राहिली तर हे 5 पांडव बेघर पडतील. तर ह्यांचा सांभाळ कर आणि मी चिता म्हणजे त्यांच्याबरोबर ती निघून जाते, ती पण मरून जाते. मग ती कुंती 5 पांडव घेऊन राज्यामध्ये येते. राज्यामध्ये आरडाओरडा चालू, पांडुराजाचे 5 पुत्र आले. इकडं गांधारीला गर्भ 7वा-8वा महिना चालू असतो, मोठा गर्भ झालेला असतो. तिला येतो राग, माझ्या आधी लग्न झालं, माझ्या नवऱ्याच्या आधी ह्यांचं लग्न झालं, नाही माझ्या नवऱ्याचं आधी लग्न झालं, ह्यांचं नंतर झालं, तरी ह्यांचे पुत्र पहिल्यांदा आले. हिला खूप राग येतो. मग काय करते, ते बुक्क्या मारते पोटावर, जोरात बुक्क्या मारायला चालू करते रागाच्या द्वेषामध्ये. आणि असं झाल्यानंतर मग ते काय करतो, तो गर्भ खाली पडतो. गर्भ पडल्यानंतर एक मांसचा तुकडा असतो, त्याला ना आकार असतो ना ओकार असतो, नसतो मांसचा तुकडा खाली पडतो गर्भाशयातून. तर ते बघितल्यानंतर अजून पश्चाताप करत बसते. मग कोणाला बोलवायचं, मग शेवट हे सगळं काहीतरी पसारा करायचा, त्याला सारवायला कोणाला तरी बोलवावं लागतं. मग काय सगळ्यांसाठी एकच भेटलेलं असतं, व्यासदेव. बोलवा व्यासदेवांना. व्यासदेवांचं स्मरण केलं, व्यासदेव आले समोर. काय झालं आता प्रॉब्लेम, एवढं सगळं चांगलं आहे ना, दिले ना 3 पुत्र तुम्हाला, तुमची संतान तुम्हाला वाढवता येत नाहीत का, आणि तुला कुणी करायला सांगितलं असलं उद्योग, गांधारीला म्हणतात व्यासदेव. तर व्यासदेव मग काय करतात, ते 100 तुकडे करतात त्याचे. ते मांसचा जो गोळा बाहेर पडलेला असतो त्याचे 100 तुकडे करतात. कौरवांचा जन्म कसा झाला आहे बऱ्याच लोकांना माहीत असतं नसतं, पण कौरवाचा जन्म झाला कसा ते सांगतो. तर असे 100 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकडा एका मडक्यामध्ये भरून ठेवतात. त्याच्यामध्ये ते तूप वगैरे सगळे सुगंधद्रव्य टाकून त्याच्यावर मंत्र अभिमंत्रित करतात त्या गाडग्याला. त्यांना म्हणतात हे झाकून ठेवलेत, उद्यापर्यंत उघडायचे नाही, उद्या आपोआप बाहेर येतील. तर दुसऱ्या दिवशी पहिलं गाडगं फुटतं आणि त्या गाडग्यामधून कर्णकर्षात गाढवाचा आवाज कसा येतो तसा ओरडत बाहेर येतो. तो येतो दुर्योधन. तर पहिल्यांदा दुर्योधन बाहेर येतो, आरडाओरडा करत होतो. धृतराष्ट्रात पाहतात कोणता गाढव ओरडत होता, म्हणतात हा गाढव कसा का ओरडायला काय एवढा मोठं गाढव जन्माला आला का मला नाही, म्हणतात पुत्रच जन्माला आला, पण त्याचा वरडाचा आवाज तसा आहे. मग तो सुद्धा बाहेर येतो. ते म्हणतात अरे बापरे, आवाज एवढा भयानक, हा मनुष्य पूर्ण पृथ्वीचा नाश करणार हे निश्चित आहे, विध्वंस करणार हा दुर्योधन. ते व्यासदेव म्हणतात मारून टाका आताच. नको पुत्राचा मोह, किती दिवसांनी पुत्र झालेत नाही. मग 100 गाडी हळूहळू सगळे फुटतात. मग 100 पुत्र बाहेर पडतात. गांधारी म्हणते व्यासदेवाला, मला एक मुलगी असती ते बरे झालं असतं. गांधारी म्हणते, व्यासदेव म्हणतात आधी बुक्क्या मारण्यासाठी, कळलं नाही का तुला,
पोटात जेव्हा बुक्या मारत होते तेव्हाच कळलं नाही तुला पुत्री पाहिजे तुला, तेव्हा तो इच्छा त्याची पण पूर्ण करतो. एक त्यांना बहीण पण होते. तर असे 6 101 त्याचे पुत्र, एक बहीण आणि 100 पुत्र, असे 100 पुत्र कौरव होतात. आता यांचा सांभाळ, यांचा परत त्यांचे शिक्षण वगैरे सगळे हळूहळू मग ते कृपाचार्याच्या हाताखाली शिकतात, भीष्म पितामहाच्या हाताखाली शिकतात. मग एक दिवशी ते पांडव खेळत असतात आणि खेळता खेळता चेंडू त्यांचा विहिरीमध्ये पडतो. आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर तो चेंडू काढता येत नसतो. पण तिकडून एक गृहस्थ येतात आणि ते गृहस्थ असतात द्रोणाचार्य. तर द्रोणाचार्य ते काय करतात, एका गवताची काठी मारतात, बॉलमध्ये घुसतो. दुसरी गवताची काठी मारतात, तिसरी गवताची काठी मारतात, चौथी, असे करून ते रशी बनवतात आणि तो बॉल वरती करतात. सगळे पांडव आणि कौरव मोहित होतात त्यांच्या विद्येवर. म्हणतात कोण आलेत कोण आलेत, आपल्या आजोबांना सांगायला पळा. म्हणून सगळे नातू पळतात भीष्म पितामहाकडे. म्हणतात की असाच एक मनुष्य आलाय, त्यांनी असा असं पराक्रम केला. भीष्म लगेच ओळखतात हे द्रोणाचार्य आले. मग ते म्हणले बाबा हे महान वीर धनुर्धर द्रोणाचार्य आहेत. द्रोणाचार्य मग त्यांच्याकडून आम्हाला शिक्षा घ्यायची. अर्जुनाचं ह्यांचं त्याचं म्हणणं आहे की एवढे चालाक आणि एवढे बुद्धिमान, एवढे शूरवीर आम्हाला शिक्षक म्हणून पाहिजे. मग त्यांची नेमणूक काय त्यांचं नाव हस्तिनापुरामध्ये होते, त्यांचा पांडवांचा आणि कौरवांचा गुरु म्हणून. आता द्रोणाचार्याची स्टोरी काय आहे? द्रोणाचार्य स्टोरी अशी येते की द्रोणाचार्य ज्यावेळेस लहान होते त्यांचा जन्म द्रोणामधून झाला आहे. द्रोण असतात का आपले, तर द्रोणामधून त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव द्रोण ठेवलं आहे. तर द्रोण जन्माला आले, त्यांचे वडील त्यांच्याकडं वेद पाठशाळा होती वडिलांकडे, आणि त्या वडिलाच्या वेद पाठशाळेमध्ये ते शिकत होते द्रोणाचार्य. पण नियम काय होता की ज्याची पाठशाळा आहे त्या पाठशाळेमध्ये स्वतःच्या पुत्राला शिकवायचं नाही, म्हणून द्रोणाचार्याला दुसऱ्या पाठशाळेमध्ये शिकवायला पाठवतात. तर तिथं शिकायला गेलं त्यांचा जो मित्र असतो तो द्रुपद राजा त्यांचा मित्र असतो. लहानपणी खेळलं वगैरे सगळं चालतं, मित्र म्हटल्यावर चालतं सगळं. तर असं खेळत म्हणजे गट्टी जमते चांगलं त्याची. आणि गट्टी जमल्यानंतर ते आश्वासन देतो द्रुपद त्यांना की तू काय करणार? ते म्हणतात की मी माझ्या वडिलांचा आश्रम चालवणार. मग द्रोणाचार्य विचारतात तू काय करणार? मी म्हणतो मग माझ्या वडिलांचं राज्य चालवणार, मी राजा बनणार. ठीक आहे, दोघं मोठे होतात आणि हा राजा बनतो, हा मठाधिपती बनतात. तर मग काही काळानंतर काळाचा प्रभाव पडतो की त्यांना जो मठ असतो तो मुलांना शिकवण्यासाठी पण त्यांच्याकडे काही ऊर्जा, पैसे विनिमय, धन दौलत त्यांच्याकडे नसते. हळूहळू ते कमी होतात आणि हळूहळू गरीब होतं आणि तो मठ बंद पडतो. त्यांचा विवाह होतो. कृपाचार्य जे असतात त्यांची मुलगी बहीण असते कृपी. तर कृपीचा आणि द्रोणाचार्याचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला आणि तो पुत्र आहे अश्वत्थामा. त्यांचा तो अश्वत्थामा पुत्र असतो. तर एवढी गरिबी असते की त्या अश्वत्थामाला दूध मागत असतो, तर त्याला दूध पण प्यायला नसतं अश्वत्थामाला. तर दूध पिण्यासाठी ते काय करायचे, त्याला माहीत असतं की दूध पांढरं दिसतं, त्याला दूध कसं दिसतं हे पण माहीत नसतं. पण त्यांनी कुठेतरी बघितलेलं असतं की दूध पांढरं दिसतं. म्हणून त्याची आई काय करते, गव्हाचं पीठ घेते, पाण्यामध्ये मिक्स करते आणि त्याला घोळून त्याला प्यायला ते म्हणते हे दूध आहे पी. तर म्हणते हे दूध नाही, मला माहिती आहे दूध आहे. तसं करून त्याला दूध म्हणून पाजलं जातं गव्हाचं पीठ. एवढी गरिबी असली द्रोणाचार्याला. मग ती म्हणते की आता एवढा मोठा तुमचा मित्र आहे, त्याच्याकडे 2-3 गाय तर मागा निदान पुत्रासाठी दूध पिण्यासाठी. ते म्हणतात मी स्वाभिमानी माणूस, मी कोणाकडे मागायला जाणार नाही, मी मरून गेलो ना भुकेनी तरी मी मागणार नाही. पण शेवटी बायकोचा त्रास असतो कधी. बोलून टोचून त्याला शेवटी मजबूर करते. मग द्रोणाचार्य जातो द्रुपद महाराजांकडे. द्रुपद महाराजांकडे गेल्यानंतर द्रुपद महाराज मोठे फाईल वगैरे घेऊन चालत असतात. द्रोणाचार्याला बघतात आणि बघून असं दुर्लक्षित करतात, निघून जातात पुढं. आणि पुढं जाऊन बोलतात तो जो भिकारी आलाय त्याला काय मागेल तो देऊन टाका. मित्र, एवढा जवळचा घनिष्ठ मित्र, त्याला काय म्हणतात द्रुपद, हा भिकारी आलाय, त्याला जे काय द्यायचं ते देऊन टाका. तर मग ते थाडपणे उठतात आणि म्हणतात मी भिकारी नाही आहे, मी तुझा मित्र म्हणून आलो आहे, तुझ्याकडे काय मागण्यासाठी नाही आलो आहे. ते म्हणतो तुला काय असेल ते घेऊन जा, माझा संबंध सोडून टाक. मग द्रोणाचार्याला राग येतो. द्रोणाचार्य रागाच्या भरामध्ये काय करतात, आपल्या काय म्हणतात त्याला, बहिणीचा नवरा कोण असतो, बायकोचा नवरा मेवणा, त्याच्याकडे जाणं म्हणते. ते म्हणते जा आता पोराला पण घेऊन जावा मामाच्या गावाला आणि तुम्ही पण जावा त्यांच्याकडे, त्यांच्याकडून काय मदत भेटते का बघा. मग त्यावेळेस ते चालत येत असतात, त्यावेळेस त्यांना हे पांडव भेटतात. मग ते द्रोणाचार्य येतात. मग भीष्म पितामह त्यांचे स्वागत करतात, कृपाचार्य त्यांचे स्वागत करतात की त्यांची गरिबी त्यांना कळते. आता घाबरायची काही आवश्यकता नाही. हे हस्तिनापूर जगामध्ये सगळ्यात श्रीमंत राज्य आहे.
त्या हस्तिनापुरामध्ये राहा आणि तुम्हाला इथं भरपूर काय, मग काय दूध काय अमृत प्यायला लागतं तो अश्वत्थामा भरपूर. मग बायकोला सुद्धा घेऊन येतो, हस्तिनापुरामध्ये राहतात द्रोणाचार्य वगैरे. असंच खेळत खेळत बागडत असतात. पण कौरव जे असतं टीम ती खूप विचित्र असते. कौरव खूप विचित्र असतात. कौरवसारखी काही ना काहीतरी खोड्या काढत असतात. मग अशीच खोड्या काढ, ह्याला काढ त्याला काढ, ह्याचा काटा काढ त्याचा काटा काढ. म्हणून एकदा काय करतात, भीम काय करत असतो, भीम मोठा भाऊ असतो, ताकदीने पण मोठा असतो. हे 100 म्हणजे त्याला खेळणं असतं. तर ते काय करतात, कौरव झाडावर चढायचे आणि भीम काय करायचा, पाठ घासायचा जोरात. जशी पाठ घासली की त्याचं धब 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 बोरं पडल्यासारखी खाली पडायची. सारखं गदा 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 झाड आलं खाली पाड, आपटायचं चांगले. हे दात खाऊन त्याला म्हणजे त्याला काय करू शकत तर त्याला मारायला लागले तर हा काय बजडायचा. भीम भयानक शक्तिशाली होता, लहानपणापासून तो शक्तिशाली, त्याला मारूच शकत नाही. मग युक्ती काय करायची, मग भीमाला काय केलं त्यांनी, भीमाला म्हणलं आता ह्याला काय करू, खीर प्यायला देऊ, खीर बनवू आणि खीरमध्ये विष टाकून त्याला देऊन टाकू. मग भीमाला काय करतात, खीर देतात. छान झाली म्हणून सगळे तो पूर्ण भांडं वगैरे सगळं रिकामा करत होतो. रिकामा केल्यानंतर बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडल्यानंतर त्याला दगड बांधतात आणि नदीमध्ये देतात सोडून. कौरव नदीमध्ये जातो, पूर्ण आतमध्ये लोकांमध्ये जातो आणि तो एवढ्या खाली जातो तो नागलोकात पोचतो. डायरेक्ट नागलोकात पोचल्यानंतर त्याला शुद्ध येते आणि शुद्ध नागलोकामध्ये पोचल्यानंतर ते म्हणतात अरे कोण मनुष्य आला आहे म्हणून नागदेवता येतात आणि त्याला माहीत पडतं की विष आहे ज्या अंगामध्ये, ते विष काढून घेतात आणि विष काढल्यानंतर भीम जागा होतो. तो कोण आहे तुम्ही, लगेच त्यांना मारायला सुटतो. अरे म्हटलं थांब तो आमच्याकडे शरणागती आला आहे, तुला 1 सेकंद जात आम्ही मारून टाकू. मग ते म्हणतात की तू घाबरू नको, तू तुझ्या आजोळी आलाय. भीमाला काय कोणतं कनेक्शन असतं त्यांचं, तर तो आजोळे आला म्हणतं मी तुझा आजोबा आहे. आईचा काहीतरी नातं असतं त्यांचं, कुंतीचं काहीतरी नातं असतं त्यांचं. तर ते म्हणतो तू आजोबाच्याच घरी आलाय, तर तुला म्हणतो मी एक प्यायला देतो पेय, ते पिल्यानंतर तुला 100 हत्तीचं बळ येईल. तर म्हणतो 100 हत्ती नको, मला 100 द्या, 1 नको 100 द्या. मग तो 100 गडवे पितो, मग त्याला 10,000 हत्तीचं बळ येतं. भीमाला आधीच शक्ती जास्त असते, त्याच्यात अजून वरतून 10,000 हत्तीचं बळ, मग तो वरती येतो. मग तावातावडीच वेळतो, आता तुम्हाला सोडत नाही बोलतो, आता तर अजून जास्ती बळ आलं. मग रोज मार खायचे कौरव, रोज एकाचा हात तोड कोणाचा, पाय फोड कोणाचं, डोकं तोड, रोज मार खायचे भीमाच्या हातचा. ते तर असेच मस्ती चालू असायची त्यांची. अर्जुन बिचारा आपलं फक्त अर्जुन आणि युधिष्ठिर जे जोन होते ते जरा थोडेसे समज होती त्यांना, ते फक्त शिक्षण घ्यायचं, धनुर्विद्या कशी घ्यायची. युधिष्ठिर पण भालाफेकमध्ये एकदम परफेक्ट होते. म्हणजे जे 5 पांडव होते त्यांना आणि कौरव त्या सगळ्यांना सारखी शिक्षा दिली होती. सगळ्यांना बाण चालवायला येत होता, सगळ्यांना गदा चालवायला येत होती, सर्वांना भालाफेक येत होता, सगळ्यांना कुस्त्या येत होत्या. पण जो स्पेशलिस्ट होते ते वेगवेगळे होते. आता कुस्तीमध्ये भीम होता, गदायुद्धामध्ये, धर्मराज भालाफेकमध्ये होते, अर्जुन धनुष्यामध्ये होता, नकुल सहदेव त्यांच्या वेगवेगळ्या शिक्षा होत्या, त्यांना पण धनुर्विद्या शिकवली होती. तर ते स्पेशल होते त्या गोष्टींमध्ये, तर बाकी सगळं त्यांना येत होतं. तर अशा प्रकारे सगळं शिक्षण त्यांचं चालू होतं. शिक्षण चालू असता ते एकमेकाच्या ह्याच्यावर हे होतं. मग आता ही स्टोरी येते ज्यावेळेस ते चालू असतं स्वयंवर, परीक्षेची वेळ असते, तेव्हा सगळे परीक्षा घेत असतात. सगळे परीक्षामध्ये हे असतात, चालू असतं परीक्षा. सगळे कोण दुर्योधनाचे गदायुद्ध चालू असतं, परीक्षा ठेवलेली असते, परीक्षासारखंच लढायचं आधीच गुरुजींनी सांगितलेलं होतं. पण भीम आणि दुर्योधनाची एवढी भांडणं जोरात, ते आता 2 मिनटात त्यांचा एकमेकाचा जीवाचा घोट घेणार होता, गळ्याचा घोट घेणार, गदा टाकून तो माझे गळे चालू करतो. तर थांबा, भांडणं चालू नाही आहेत आपली, आपलं परीक्षा चालू आहे, एकमेकाच्या जीवावर उठू नका, दोघांना बाजूला करतो, ह्यांना बाजूला करा. मग अर्जुन येतो, अर्जुन तऱ्हेचे शस्त्रविद्या दाखवतो, तो सगळे खुश होतात, टाळ्या वेळा होतात. तेवढ्यात इकडून एक बाहेरून आवाज येतो, तो म्हणतो हे याला काय युद्धकला म्हणतात का, हे तर मी असं करून दाखवतो म्हणतो. तो येतो कर्णाची एंट्री होती तिथं. मग कर्ण आल्यानंतर कर्ण म्हणतो मी पण करतो, जसं अर्जुनाने केलं तसं कर्ण पण सगळं करून दाखवतो. वरून पाऊस पडतो, पावसाने अग्निअस्त्र सोडतो, अग्निअस्त्र सोडले की वाफ होते, वाफ निघून पडते, विजा पाडतो, असं काय करत असतात. तर म्हणतो आता द्वंद्व करणार मी, कोणाबरोबर, अर्जुनाबरोबर. म्हणतो मी पहिल्यापासून तो अर्जुनाबरोबर जळत असतो कर्ण, तर द्वंद्व करणार म्हणतो मी. तर द्रोणाचार्य म्हणतात तू नादी नको लागू अर्जुनाच्या,
तू शांत बस. तर तो म्हणतो नाही मला द्वंद्वच करायचं आहे. द्वंद्व म्हणजे काय, एकाचा मृत्यू झाल्याशिवाय युद्ध संपणार नाही. तर ते ऐकत नाही, पण द्रोणाचार्य त्याला समजून सांगतात. ते म्हणतात बाळा त्याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे, तुझ्याकडे काय आहे, त्यांनी ब्रह्माचं सोडलं तर तुझा खत्म होऊन जाईल सगळा, त्याच्या नादी लागू नको. अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र त्यावेळेस होतं. तर अशा प्रकारे सगळं अस्त्र गोळा केलं त्या अर्जुनाने तपश्चर्या करून करून. ते एक स्टोरी महाभारतामध्ये येते. तर ती अशी की एक झाड असतं आणि झाडावर पक्षी ठेवलेला असतो आणि पक्षीचा डोळा फोडायचा असतो आणि डोळा फोडायचा असतं. मग सगळे येतात, सगळे हे करतात. पहिल्यांदा धर्मराज येतात. धर्मराज विचार काय दिसतंय तुला, धर्माच्या आजूबाजूच्या गोष्टी सांगतात. भीम येतो. भीम म्हणतो झाड दिसतंय. बर झाडावरती फळ दिसतंय. तर बर अजून काय, मला असं कधी होतं मी जातो झाड गदा गदा हलवतो ती फळं कधी खातोय, तू बाजूला सरक. खाण्याच्याच गोष्टी काढतो मध्ये आधी, त्याला बाजूला सरकवतात. परत दुर्योधन येतो, कर्ण येतो. कर्ण त्यावेळेस काहीतरी कारण सांगून निघून गेलेला असतो, कर्ण तिथे नसतो. तर कर्णाला पण शिकवण्याची दिली होती. द्रोणाचार्य कर्णाला पण शिकवत होते. असं नाही की कर्णावर अन्याय वगैरे झाला असं काही लोक म्हणतात, पण द्रोणाचार्य कर्णाला पण शिकवत होते. तो एक सूतपुत्र होता तरी सुद्धा त्याला शिकवत होते. त्याच्यामध्ये जातीभेद त्यांनी कधीच केला नाही द्रोणाचार्यांनी. द्रोणाचार्य म्हणजे महान आचार्य आहेत, ते कधी जातीभेद वगैरे करणार नाही. त्यांचं कारण असतं प्रत्येक गोष्टीचं. महान आचार्याचं काही करण्यासाठी काहीतरी कारण असतं, त्याशिवाय ते महान आचार्य काही कोणत्या गोष्टी पाऊल उचलत नाहीत. तर असं सांगतात. मग सगळ्यांचं होतं. दुर्योधनाला विचारतात तुला काय दिसतंय, तो गुरुदेव तुमचे चरण दिसतात. त्याला वाटतं तर गुरुदेवला थोडंसं इम्प्रेस करावं, गुरुदेव खुश होतील आपल्यावर. तुमचे चरण दिसतं. अजून काय दिसतं, मला फक्त तुमचे चरण दिसतात. द्रोणाचार्य म्हणतात बाण माझ्या पायावर नाही मारायचा, त्या पक्षाला मारायचा आहे. चरणावर मारणार आहे का बाण माझ्या, चल बाजूला, तुझं पण काम नाही. तो पण बाजूला सरकतो. मग शेवटी अर्जुन येतो. अर्जुनाला विचार तुला काय दिसतं. अर्जुन म्हणतो मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. मग अर्जुन म्हणतात मग द्रोणाचार्य मग सोड बाण. मग अर्जुन बाण सोडतो आणि पक्षाचा डोळा उडवतो. तर अजून एक कथा सांगितली होती की अजून काही गोष्टी शिकवल्या असतात तेव्हा द्रोणाचार्य काय शिकवत असतात लोक सगळ्या शिष्यांना. पण एक गोष्ट सांगितली असते की काय करायचं, हा जो लोटा आहे मी तुम्हाला रोज लोटा देणार आणि तो नदीवरून जाऊन भरून घेऊन यायचं पटपट पटपट. जो पहिल्यांदा इथं येईल त्याला मी सिक्रेट गोष्ट शिकवणार. सगळ्यांची इच्छा होती, सगळे पळायचे नदीवरती, सगळे पळायचे, सगळ्यांची घाई गडबड. तर एक गोष्ट अशी होती की अश्वत्थामा जो होता, तर अश्वत्थामाला काही जे गडू दिले होते त्यांचे तोंड बारीक होते सगळ्यांचे, पण अश्वत्थामाचं तोंड मोठं होतं गडूचं. तो काय करायचा, बुचकळला की उचलून घेऊन यायचा, पूर्ण भरायचा तो गडू. पण बाकीचे काय भरत भरायचे, बुडबुड 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 करत बसायचे. अर्जुनाने ही गोष्ट नोटीस केली. मग अर्जुन काय करायचा, वरून अस्त्र सोडायचा, 2 सेकंद अश्वत्थामाच्या घडाभरून पळत पुढं जायचं निघून. मग अर्जुनाचं बुद्धी जास्त चालायची, बाकी खाऊन पिऊन मजा करायची. तेव्हा ते काय त्यांना घेणं देणं नव्हतं. अर्जुन काय होतं, तो व्यवस्थित शिकायचा सगळ्या गोष्टी. तर असं बघून म्हटलं अरे अश्वत्थामाला देऊन सुद्धा अश्वत्थामा लवकर काय येत नाही आहे. मग अर्जुनाला अजून खुश होतात द्रोणाचार्य. मग सगळ्या गोष्टी अर्जुनाला त्यांनी सिक्रेट गोष्टी शिकवल्या. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. नंतर जसे जसे ते मोठे होतात तर धृतराष्ट्राला राज्य सांभाळायला दिलेलं असतं आणि पांडू फिरायला गेलेलं असतं. तर ते फक्त संभाव्य म्हणून एक राजा कोणतरी नाही म्हणून त्याला तिथं बसवलेलं असतं. तर तो म्हणतो मीच राजा आहे आणि माझे पुत्र राजगादीवर बसतात. तर मग पांडवांना काहीच, तो धृतराष्ट्र काय करतो की म्हणतो तुम्हाला राज्य मिळणार नाही कारण की मी राजा आहे. मग ते भीष्म पिता म्हणतात, विदुर म्हणतो तुम्हाला बसवलं होतं, तुम्ही राजा नाही आहेत, तुमचा राज्याभिषेक झालेला नाही आहे. पांडूंचा राज्याभिषेक झाला होता, पांडूच्या पुत्रांनाच अधिकार आहे राज्यावर बसण्याचा, धर्मराजाला, युधिष्ठिरला. पण धृतराष्ट्र काय ऐकत नसतो, तो धृतराष्ट्र तो राष्ट्राला पकडूनच असतो, धृत असतो एकदम, सोडत नाही तो राज्य, पदाची हाव सगळ्यांना असते. मग धृतराष्ट्र ऐकत नाही, म्हणतो ठीक आहे तुम्हाला मी राज्य देऊन टाकेल. मग राज्य दिल्यानंतर यांना एक वाळवंट प्रदेश देतो आणि चांगलं हरभरीत राज्य आहे ते दुर्योधनाला देऊन टाकतो, वाटे करतो. एवढं काय वाळवंटामध्ये काय पिकवणार. मग ते जातात तिकडं राज्य करतात. पण भगवंताला आठवण येते. ह्याच्या सम्यक गोष्ट चालू आहेत, भगवंताच्या लीला इकडं पण चालू आहेत. ही जी गोष्ट सांगतो पण महाभारताची, ती भगवंताची तिकडं पुतना मार, कुठं बकासुराचा गळा दाब, त्या अशा गोष्टी भगवंत करत होते तिकडं.
जसे अर्जुन मोठा होतात तसं भगवंत पण मोठे 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 होत होते. तर अशा वेळेस भगवंत मोठे होत होतात आणि भगवंत द्वारकेचं राज्य स्थापन करतात. त्यावेळेस त्यांना दया येते, भगवंत येतात, त्यांना राज्य स्थापन करून देतात, चांगलं सुंदर राज्य. वाळवंटामध्ये मोठ्या मोठ्या नगऱ्या उभा करतात. इंद्रप्रस्थ नाव देतात त्या राज्याला. ते इंद्रप्रस्थ राज्य त्यांचं खडं उभं होतं. त्यांना ईर्ष्या होते दुर्योधनाला, की म्हणतो वाळवंट देऊन सुद्धा आपल्यापेक्षा सुंदर नगरी बसवली त्यांनी. मग त्याला ईर्ष्या व्हायला चालू होतं. सारखा टोचतो वडिलांना, बघा त्यांना केवढं बरं राज्य आहे, बघा तुमच्याकडे किती मोठं राज्य आहे, तो मी करू काय तुझ्यासाठी. तर तो म्हणतो असं असं करा, तसं तसं करा. मग तो काय म्हणतो, दुर्योधन म्हणतो त्यांना बोलवा, म्हणा आपण एक महल बांधू आणि ते महल, त्या महलामध्ये आपण सांगू की पुराण्या जमान्यामधले शिवलिंग तिथं आपल्या परदादांचं तिथं दर्शन घ्यायला या आणि तिथं तुम्ही तपस्या करा. तुमचं एक महल बांधून देतात, लाक्षगृह म्हणतात त्याला. तर ते लाक्ष काय आहे, लाक्ष एक इंधन आहे, त्या इंधनापासून तो महल बनवला जातो. नुसती काडी पेटवली रे पेटवली की लगेच धडधड आग लागायला चालू होते. म्हणजे आपण बारूद म्हणतो का, ते फटाकड्यामध्ये असतो बघा लहानपणी दिवाळीमध्ये, दिवाळीतल्या फटाक्यात, तसं तो त्याचा लाक्षगृह बनवलेला असतो आणि वरतून करायला वगैरे दिलेला असतो. मग जसं ते काय करतात, विदुर शहाणा असतो, मग त्यांना ते लाक्षगृहामध्ये पाठवतात आणि पाठवल्यानंतर ते इकडून आग लावून टाकतात. पण विदुर हुशार असतो. विदुर त्यांना आधीच सांगतो येऊन की अशी अशी तुमच्यावर होणार आहे, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न चालू आहे. मग त्या लाक्षगृहामध्ये आग लागते. मग तिथून भुयार खोदलं जातं, आधीच खोदून ठेवलं असतं. मग त्या लाक्षगृहामधून बाहेर पडतात, नदीच्या मार्गाने निघून जातात जंगलामध्ये. हा 12 वर्षाचा पहिला वनवास पांडवांचा. 12 वर्ष आईबरोबर हे 5 पांडव वनवासाला जातात. वनवासाला फळं खा, कंदमुळं खा वगैरे भरपूर गोष्टी होतात त्यांच्याबरोबर. तिथं काही काही राक्षसांना पण मारलं जातं. भीमाचं एक युद्ध होतं. पांडव झोपलेले असतात आणि झोपल्यानंतर भीम रक्षा करत असतो सगळ्यांची, आईची आणि 4 भावांची. तर तिथून एक आवाज येतो त्यांना, असं कसं तरी राक्षसाचा आवाज येतो. म्हणून भीम खाली उतरतात झाडावरून आणि बघतात तर तो राक्षस असतो आणि तो हिडंब नावाचा राक्षस असतो. तो हिडंब राक्षसानं त्याचं युद्ध होतं, मारून टाकतो त्याला. पण त्याच इथे एक स्त्री पण असते आणि ते हिडंबची बहीण असते हिडंबा. ते हिडंबा पाहते भीमाला, तिची ताकद बघते, ते आकर्षण होतं भीमाबरोबर आणि मग भीमाचं सुंदर रूप घेते आणि त्याला आकर्षित करते. पण तो मला काही इंटरेस्ट नाही लग्न वगैरे करण्यामध्ये, तू विचारायचं तर आईला विचार म्हणतो वरती. मग आईला ती पसंत पडते. आई म्हणते की आता हिच्याशी विवाह तुझा म्हणा. मग त्याचा विवाह करून टाकतो. भीमाचा हिडंबाबरोबर विवाह होतो. त्याच्यापासून त्यांना एक पुत्र पण होतो, तो म्हणजे घटोत्कच. घटोत्कच त्यांना पुत्र होतो. ते जंगलामध्ये राहतात. भीम आपला पुढे निघून जातो आईबरोबर आणि त्यांच्या भावंडाबरोबर. ते पुढं जात असतात नदीमध्ये आणि नदीमध्ये गेल्यानंतर त्या नदीमध्ये उतरतात नावेमध्ये. तर तिकडून एक आवाज येतो आणि तो आवाज म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली नदीमध्ये उतरायची? तर ते म्हणतात का, शास्त्रांनी तर सांगितलं आहे नदी, पर्वत आणि जंगल यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो, सगळे तिथं जाऊन विहार करू शकतात. कोणाच्या बापाचं नाही हे 3 जागा, कुठल्या सरकारच्या नाही. जंगल, नदी आणि पर्वत याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला कोणी अडवत नाही, असं शास्त्रांनीच पहिल्यापासून सांगितलं आहे. तू कोण आहे आम्हाला विचारणारा? तर ते म्हणतं मी आहे चित्रसेन. मग चित्रसेन गंधर्व असतो, तो त्याचा एरिया असतो आणि त्या एरियात रात्री कोणी जात नसतं. मग तो बाण सोडायला चालू करतो. मग हे दोघांचं युद्ध होतं अर्जुनाचं आणि त्याचं. मग अर्जुन त्याला हरवतो. हरवल्यानंतर तो प्रसन्न होतो अर्जुनावर आणि त्याला चित्ररथ देऊन टाकतो. त्यावेळेस तो रथ अर्जुनाला मिळाला आहे चित्रसेनकडून, जो त्यांनी युद्धामध्ये वापरला होता महाभारताच्या. तर तो रथ त्यांना तिथे मिळाला अर्जुनांना. तर मग ते सगळे पांडव पुढे जातात. पुढे गेल्यानंतर परत राज्यामध्ये फिरून येतात आणि फिरून आल्यानंतर ते फिरून आल्यानंतर मग राज्यवाटणी होते परत. मग राज्यवाटणी झाल्यानंतर त्यांचं ते इंद्रप्रस्थ राज्य असतं, त्याच्यामध्ये ते इंद्रप्रस्थ राज्य स्थापन करतात. परत त्यांना ईर्ष्या होते. ईर्ष्या झाल्यानंतर मग ज्यावेळेस आता म्हणतो की पुत्र म्हणतो दुर्योधन आपण काय करू, आणि त्याच्या संगतीला कर्ण आणि त्याच्यावरती अजून कोण, शकुनी. शकुनी हा गांधारीचा भाऊ असतो. तर शकुनी आणि कर्ण त्याला भडकवायला, अजून आग लावायला दुर्योधनाला. मग तो भडकायचा, म्हणतो आपण एक काम करू, युधिष्ठिरबरोबर आपण द्यूत क्रीडा करू. मोठा असा महाल बांधतो असा आणि महालामध्ये जुगार खेळायला चालू करतो.
म्हणतो की असं निमंत्रण पाठवा, जा म्हणतो विदुर, तुला जास्त पुळका आहे ना तुझ्या त्या पांडवांचा, जा तूच निमंत्रण घेऊन जा आणि त्यांना सांग की तुला एका क्षत्रियाने आव्हान केले द्यूत क्रीडेसाठी. त्यांना माहीत असतं धर्मराज साधारण असतो, त्याला काय असलं जुगार वगैरे काय माहीत नसतं, एकदम सज्जन असतो तो. तर तो म्हणतो ह्याला येत नाही, ह्याला आपण हरवून ह्याचं सगळं राज्य घेऊ इंद्रप्रस्थ आपण. मग ते द्यूत क्रीडेसाठी बोलवतात त्यांना. बोलल्यानंतर त्याच्यामध्ये पांडव हारतात, सगळं राज्य वगैरे सगळं 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 हारतात. द्रौपदीला सुद्धा हारून सोडतात. मग ज्यावेळेस द्रौपदीला बोलवलं जातं, जा ती दासी आपली तिला घेऊन या, आणि द्रौपदी 4 दिवसाच्या कंटेनमेंट पिरियड्समध्ये असतात. तर त्यावेळेस ते बाहेर येऊ शकत नाही. पहिले कसं ते 4 दिवस असतील स्त्रियांचे, तर त्या स्त्रिया आतमध्येच बसणार, त्यांची सावलीसुद्धा बाहेर कुठं पडली नाही पाहिजे, म्हणून ते आतमध्ये असतात द्रौपदी. तर हा दुःशासन जातो आणि पहिला सेवक बोलवतो. सेवक म्हणतो जा रे तिला बोलून घेऊन या. मग तो जातो, सांगतो, ती काय म्हणते मी येऊ शकत नाही बाहेर, माझा असं प्रॉब्लेम आहे. तर मग परत येतो तो, 2 वेळा जातो, 2 वेळा येत नाही. मग तो म्हणतो तुझ्यासारखे दासांचं काम नाही म्हणलं, हे सूत लोकांचं काम नाही या गोष्टी. मग तिथं करणं पण असतो, तर सूत लोकांचं हे काम नाही आहे. तर मग अशा प्रकारे मग दुःशासन जातो. दुःशासन काय करतो, जातो आणि केसाला पकडतो त्याच्या, आणि फरफडत तशा अवस्थेमध्ये तिला वरती वडत 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 पूर्ण महालामध्ये आणतो. आणि महालामध्ये आणल्यानंतर ती सगळ्यांकडे विनवणी करते, की म्हणते की माझी इज्जत वाचवा, तुमची जी सून आहे सुनेची एवढी इज्जत लुटली जाते, तर तुम्ही काहीतरी करा. तर ही द्रौपदीचा विवाह, त्याच्या आधी एक स्टोरी आहे. आपण डायरेक्ट द्रौपदीच्या विवाहावर गेलो, तर द्रौपदीचा विवाह कसा झाला ते पण पाहू. तेच जंगलामध्ये फिरत असतात आणि फिरता फिरता ब्राह्मणाचा वेश धारण केलेला असतो त्यांनी, आणि ब्राह्मणाचा वेश धारण करत असतात त्यावेळेस तिथं द्रुपद राजाने स्वयंवर ठेवलेला असतं, आणि स्वयंवरामध्ये सगळे हे नालायकात पोचलेले असतात. तिथं दुःशासन, कर्ण, परत तो सगळे 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 तिथं पोचलेलं असतात, आणि हे ब्राह्मण वेशामध्ये असतं, त्यांना कोणी ओळखू शकत नाही. मग तिथं तुम्हाला ती माहिती आहे स्वयंवर कसं झालं. तर ते एक मासा असतो, त्या मासा गोल गोल फिरत असतो, त्याला पाण्यात बघून बाण मारायचा असतो. तर पहिल्यांदा ज्यावेळेस ते बाण असं उचलतात सगळे, आणि तो बाण एवढा हे असतो टाईट, तर तो असा वाकतच नसतो, शक्तिशाली किती शक्तीला वाकतच नसतो. मोठे मोठे राजे येतात, त्याला वाकवण्याचा प्रयत्न करतात. वाकवताना कोणाच्या अनवटीला, कोणाचा नाक फोड, कोणाचा हात फोड, कोणाचं काय हात दुख, कोणाची हड्डी तूट, सगळे वाकडे तिकडे पेंगळे करून निघून बसतात, तो बाण काय वाकत नाही. मग शेवटी कर्ण येतो. कर्ण म्हणतो हे यांचं काय काम आहे का बाण वाकायचं, हे कसले क्षत्रिय, यांना बाण हातात धरता येत नाही, हे कधी चालवणार. म्हणून कर्ण काय करतो, घेतो, वाकवतो आणि प्रत्यंच्या चढवतो. मग त्या द्रौपदी म्हणते की मला याच्याशी लग्न करायचं नाही. लग्न करण्याशी काय हरकत नव्हती द्रौपदीची करण्याशी, पण मूळ होता दोष तो संघाचा. ते कर्ण आधीच वाईट, त्याच्यात त्याचे मित्र कोण, दुर्योधन, शकुनी. मग अशा मुलाबरोबर माझा जर विवाह झाला, मग त्यावेळेस पण गुण बघितली, श्रीमंती बघितली नाही, मला यांच्याशी लग्न करायचं नाही. तर अशा प्रकारे द्रुपदचं जेव्हा अर्जुन येतो तेव्हा तो बाण मारून ते सगळं घेतो, आणि घेतल्यानंतर हे चिडतात, भयानक चिडतात, हा ब्राह्मणाची एवढी कशी हिंमत, याला कुणी बाण शिकवलं चालवायला. मग ते काय करतात, लढाई करतात त्याच्याबरोबर. मग लढाई करतात अर्जुन एकटा आणि बाकी सगळे हे. भीम फक्त त्याचा जोडीला असतो. भीम काय करतो, धर पकड आपड भिंतीवर, याला पकड आपड भिंतीवर, कोण पाठ पकडून चालतंय, कोण पाय पकडून चालतंय, सगळ्यांना बदड बदड बदडलं भीमाने. आणि जेव्हा कर्ण होता, कर्ण ऐकत नव्हता भीमला. कर्ण काय करायचं, बाणाने त्याला बाजूला सरकवायचा कर्ण. तर त्याचं युद्ध सुरुवात झाली अर्जुनाबरोबर. अर्जुनाने त्याचं धनुष्य तोडलं, त्याचं कवच तोडलं. कवच म्हणजे कवचावरसुद्धा वार केला, की त्याचं असं कवच होतं, त्या कवचावर कुठलाच वार होत नव्हता. तो कवच भेदून आतमध्ये बाण गेला आणि त्याचं रक्त काढलं. एवढ्या अर्जुनाची शक्ती होती. अर्जुनाने हरवलं. कर्ण पाय लावून पळाला, सगळे पळाले, कर्ण आधी पळाला, म्हणलं आपलं काय कर्ण आता पळा. मग कर्ण पळाला, त्याच्या मागे सगळे पळाले. आणि घरी गेल्यानंतर दुर्योधन चिडला, तुला काय कळतं का नाही, तू कसं काय पळून आला. ते म्हणला नाही रे, मला काम होतं जरा, म्हटलं म्हणून मी पळून आलो, जरा काम होतं, मला महत्त्वाचं काम होतं म्हणून मी आलो होतो. तर अशा प्रकारे हे लोक तिथं पण हरतात. अर्जुन तिला घेऊन येतो. घरी आल्यानंतर कुंतीला विचारतात, आम्ही दान आणले, तुम्ही ते घ्या 5 भावामध्ये वाटून. धर्मराज म्हणतात की मी दान आणलंय, ते 5 भावामध्ये वाटून घ्या. द्रौपदी विनाकारण
5 भावामध्ये वाटली जाते. त्याच्या आधी द्रुपद राजाचा असतो, तो द्रुपद राजा त्याच्याशी विवाह केलेला असतो. मग झाला ब्राह्मणाबरोबर विवाह दिला, पण त्याची इच्छा असते की जो पांडुपुत्र अर्जुन आहे त्या अर्जुनाबरोबर त्याचा विवाह व्हायला पाहिजे द्रौपदीचा. तर हे ब्राह्मणांबरोबर झाला, ठीक आहे, जाऊ दे, ब्राह्मण पण शूरवीर आहेत, चांगले ज्ञानी असतात, वेदांचे पंडित असतात, ठीक आहे, जाऊ दे, आपली इच्छा ती राहिली म्हणते अर्जुनावर लग्न करायची द्रौपदीची. मग ते कसं झालं असतं, ते का द्रौपदीवर लग्न करायचं असतं त्यांना, तर ह्याचं कारण असतं की अर्जुनच भीष्मपिताला मारण्याचं कारण बनणार असतं. तर त्यांनी शपथ खाल्ली असते द्रुपद राजाने की मी द्रोणाचार्याचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही आणि मी पुत्र जन्माला घालेल, असा पुत्र की द्रोणाचार्याला तो मारेल. मग तो अर्जुनाशी काही दुश्मनी नसते. अर्जुनाची दुश्मनी काय नसते, कारण की द्रोणाचार्याने कशासाठी आले असते, त्याचा बदला घेण्यासाठी द्रुपद राजाचा. द्रुपद राजाला मी सोडणार नाही म्हणून त्यांनी ही टीम तयार करतात, 5 पांडवाची, कर्ण वगैरे सगळे, आणि द्रुपद राजाला हल्ला करतात, द्रुपद राजाला हरवतात. पहिले दुर्योधन, कर्ण वगैरे सगळ्यांना मारतात. द्रुपद सैन्य खूप बलाढ्य असतं, सगळे मार खाऊन पळत जातात. शेवटी पांडवांना पाठवतात. पांडवामधला एका अर्जुन फक्त एकटा सगळ्या सैन्यांना हरवतो आणि द्रुपद राजाला बांधून घेऊन येतो. पण द्रुपद काय म्हणतात, योद्धा तर खूप जबरदस्त आहे, विवाह झाला ते माझा द्रुपद पण काही कमी नाही आहे, तो दुष्टधुम्न त्याचं नाव असतं त्यांच्या मुलाचं, तर तो तर काही कमी नाही, पण अर्जुन माझ्याकडे असला तर मग मी सहज द्रोणाचार्याला हरवू शकेल. अर्जुनानेच युद्ध करून हरवलेला असतं द्रुपदला, पण राग त्याच्यावर असतो, राग द्रोणाचार्यावर असतो. द्रोणाचार्य म्हणतात घे तुझं अर्ध राज्य तुला घे, मी तुला दान करतो तुझं राज्य तुलाच. मग ते दान, त्याला राग असतोच. मग त्याच्यामधून यज्ञपूर्धामधून द्रौपदी बाहेर पडते आणि दुसरा दुष्टधुम्न बाहेर पडतो. तिचा विवाह या 5 ब्राह्मणांबरोबर होतो. मग अशा प्रकारे ते परत फिरून येतात. त्यावेळेस त्यांची भांडणं होतात, भांडणानंतर राज्य मिळतं, राज्य मिळाल्यानंतर परत हे जुगारामध्ये लुटलं जातं. तर लुटल्यानंतर परत सगळे वनवासी बनतात आणि द्रौपदी सगळ्यांना याचना करते, तिची साडी ओढत असतात हे लोक. सगळ्यात जास्त अर्थभावनेने भगवंताला हाक मारतो. भगवंत कधी येतात माहिती आहे का, ज्यावेळेस आपण सगळं काय अर्पण करतो, सगळं काय म्हणजे आता माझी शक्ती संपली, आता धाव रे धाव नाथा, ज्यावेळेस आपण हात वरती करून ओरडतो भगवंताला, त्यावेळेस भगवंत चालत येतात. ज्यावेळेस भगवंत जेवायला बसलेले असतात आणि द्रौपदी हाक मारते मारते मारते, कुठे यायला भगवंत. मग लक्ष्मी म्हणते, रुक्मिणी माता म्हणतात जा, तुमची भक्ती तुम्हाला बोलवते. ते म्हणते नाही, ते अजूनपर्यंत तिने साडी हात सोडलेला नाही आहे, तिने एक हाताने ओरडत असते, दुसरी साडी हाताला लावलेली असते अशी. मग ते ओरडून शेवटी दोन्ही हात सोडते आणि पूर्ण भगवंतावर विसंबून राहते. मग त्यावेळेस भगवंत काय करतात, साडी सोडतात, द्रौपदीची शर्म लज्जा वाचवतात. आणि त्या वेळात हे सगळे जे राजे होते, धृतराष्ट्र वगैरे सगळे ते सगळे काय आहे, ते सगळे मदत नाही करत त्याचे, म्हणून ते दोषी बनतात सगळे. विदुर हे करतो, विदुर उठतो आणि म्हणतो मला हे मान्य नाही, मी माझी शक्ती असती तर मी आत्ता यांना मारला असतो, सगळ्या 100 कौरवांना, माझी शक्ती नाही आहे. आणि ते सांगतात ज्या क्षणी ही जी गोष्ट घडत असेल, राज्यामध्ये भरसभेमध्ये एका स्त्रीचा अपमान होत असेल आणि त्याचं पाप विदुर सांगतात त्याचं पाप एवढं आहे की 25% बसणाऱ्यांना पाप आहे, 25% जे मूळ शक्तिशाली असून सुद्धा ऐकत नाही आहे त्यांना 25% पाप लागणार, आणि 50% पाप एकटा राजावर असतं. राजा कोणी, धृतराष्ट्राला घाम फुटतो, म्हणतो 50% पाप आपल्या डोक्यावर. तो म्हणतो बाळा झालं तर झालं, माफ करा मला, म्हणतो पांडवांना, म्हणतो मी तुमचं राज्य तुम्हाला परत देऊन टाकतो, सगळं ते काय दूत झालं वगैरे ते काय सगळं विसरून जावा आणि तुला तुझं राज्य परत देते. 5 वर मागते ती. क्षत्राणी 2 वर मागू शकतात, क्षत्रिय 3 वर मागू शकतात. तर क्षत्राणी 2 वर मागतात की माझं राज्य मला परत द्या, नाही माझं जे राज्य ते मला परत द्या, आणि माझे जे पांडव आहेत ते पांडव मुक्त करा ह्या दासत्वातून, बस तेवढंच काम करा. तर ती त्यांची इच्छा तुझे पूर्ण, सगळ्या इच्छा पूर्ण काय करतात. मग दुर्योधन म्हणतो आता एवढं सगळं डोंगराचं लावता, सगळ्यावर पाणी फिरवलं वडिलांनी, म्हणतो, आणि परत रूममध्ये घेऊन जातो, तुम्हाला काय कळतं मिळतं का नाही. तो म्हणतो आता परत तुमचा पुत्र तुम्ही मारणार, शेवटी तुमच्या पुत्राला काहीच भेटणार नाही, तुमचा पुत्र भीक मागायची तुमची इच्छा आहे, असं टोचून बोलतो. मग म्हणतो तुला काय करायचं ते कर म्हणतात. मग ते म्हणतो एक शेवटची इच्छा आहे, अजून एकदा युद्ध खेळायला लावा यांना, एक शेवटचा डाव,
आणि त्याच्यामध्ये ते 8 काय ठेवतात, आता जर तुम्ही हारले तर तुम्हाला 12 वर्षासाठी वनवासात जावं लागेल आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहावं लागेल. आणि 1 वर्षामध्ये जर तुम्ही आम्हाला दिसलात आणि आम्ही तुम्हाला ओळखलं 1 वर्षाच्या ओळखले की परत 12 वर्ष, परत 1 वर्ष अज्ञातवास. मग असं ते 8 घालतात. आता मान्यच करावं लागते. परत सगळं राज्य निघून जातं आणि निघून गेल्यानंतर परत ह्यांना वस्त्र वगैरे साधे वस्त्र घालून निघून सोडतात राज्यामधून. त्यांचं स्वतःचं राज्य पण त्यांना सोडावं लागतं. तर अशा प्रकारे सोडायला लागलं त्यांना राज्य आणि ते जंगलामध्ये निघून गेले. त्याबरोबर सगळं हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ पण त्यांच्या मागे चाललं होतं. जसे प्रभू रामचंद्र अयोध्या सोडून चालले होते आणि सगळे रडत होते की आम्हाला जिथं भगवंत आहे तिथं अयोध्या आहे, तसं जिथं पांडव आहेत तिथं हस्तिनापूर आहे, असे सगळे प्रेम करत असतात. सगळे राज्यातले ब्राह्मण त्यांच्या मागे जातात. ते पांडव युधिष्ठिर वगैरे म्हणतात तुम्ही आमच्या मागे येऊ नका, आम्ही कसं जगणार आहे आम्हालाच माहिती आहे, तुम्ही तुमच्या राज्यामध्ये सुखात राहा. तरीसुद्धा काही ब्राह्मण त्यांच्याबरोबर जातात. त्याच्यामध्ये जे ब्राह्मण आहेत ते 2-3 ब्राह्मण त्यांच्याबरोबर जातात, ऋषीमुनी त्यांच्याबरोबर जातात, त्यांच्यावर साधा प्रवास करत असतात. म्हणजे 12 वर्ष त्यांचे असे काढले जातात. आणि 12 वर्षानंतर हळूहळू पुढं युद्ध वगैरे होतात, बऱ्याचशा गोष्टी. दुर्योधन छेडायला येतो, दुर्योधन छेडतो, मार खातो, चित्रसेनपासून त्याला पकडून घेऊन जातात दुर्योधनला, त्याच्यामध्ये दुर्योधनला वाजवतात. अशा सगळ्या गोष्टी त्या 12 वर्षामध्ये होतात. शेवटचं 1 वर्ष राहिलेलं असं अज्ञातवासाचं. आणि अज्ञातवासामध्ये अर्जुनाला त्याआधी अर्जुन वरती गेलेला असतो स्वर्गामध्ये शस्त्रप्राप्ती करायला इंद्रदेवांकडून. तर तिथं मेनका असते. मेनका त्याच्यावर आकर्षित होते आणि आकर्षित झाल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही माझ्या आई समान आहात, तर मी तुम्हाला हे करू शकत नाही, पत्नी म्हणून ॲक्सेप्ट करू शकत नाही. तुम्ही इंद्रदेवाची दासी आहात म्हणून तुम्ही माझी आई आहात. मग मेनका शाप देते, तू आजन्म नपुसंग होशील, अर्जुनाला शाप देतो. मग इंद्रदेव अर्जुन तोंड पाडून बसतो. इंद्रदेव म्हणतात की काळजी करू नको, तुला मी 1 वर्ष असं देईल फक्त नपुसंग म्हणून. त्या 1 वर्षामध्ये तू नपुसंग म्हणून राहा आणि त्याचा फायदा तुला अज्ञातवासामध्ये होईल. मग अर्जुन काय होतं, त्यांची नावं वेगवेगळी असतात. मग ते काय करतात, विराट राज्यामध्ये जातात. आणि विराट राज्यामध्ये तो विराट राजा असतो, त्या राज्यामध्ये कामाला लागतं. तर पहिला जो असतो तो धर्मराज. तो धर्मराज काय करतो, विशेष म्हणजे काय सलाहकार बनतो त्या विराट रूपाचा. तो बृहन्नडा असते ती अर्जुन असतो. वल्लभ म्हणून भीम होतो. आणि द्रौपदी काय नाव तिचं, काहीतरी नाव माझ्या लक्षात नाही. द्रौपदी ती होती, दासी होती, त्या राजाची दासी होती. आणि हे 2 जे असतात ना कुलसदेव, ते घोडे आणि गाई सांभाळण्यासाठी असतात. तर असे ते आज्ञाचं विराट राज्यामध्ये जातात. आणि तिथे गेल्यानंतर हे एवढे नीट शांत बसत नाहीत ते कौरव, हो ते काहीतरी खोड्या काढतात. ते म्हणतात विराट राजाकडे भरपूर गायी आहेत, गाई चोरायला जाऊ आपण म्हटलं. ते विराट राजावर आक्रमण करतात. आणि आक्रमण केल्यानंतर त्याच्या आधी द्रौपदीवर एक हमला करतो. आणि त्याचा मेवणा का जावई असतो तो, काय नाव त्याचं, कीचक नाव असतं त्याचं. तो राक्षसासारखाच असतो. तो द्रौपदीवर डोळा टाकतो. मग द्रौपदी म्हणते की आता मला याच्यापासून कोण वाचवणार. भीम म्हणतो तू टेन्शन घेऊ नको. भीमला काम दिलं असतं रसोई, जेवण बनवायचं. जेवण बनवत असतो भीम, पूर्ण अख्ख्या सगळ्यांना जेवण घालत असतो बनवून. तर ते सांगते भीमाला, मग ते एकमेव असं एकच आहे की तूच आहे, तुझ्याशिवाय कोणीसुद्धा नाही आहे. तर भीम काय करतो, त्या कीचकला एवढा मारतो तुझे हाड सापडत ना काय नाही. त्याचा एक फुटबॉल बनवतो आणि बरोबर राज्याच्या सभेमध्ये मधोमध ठेवतो. राजा म्हणतो बरं झालं, आम्ही याला खूप त्रास देत होता डोक्याला ताप. ते कोणाचंही कळतच नव्हतं. लोक म्हटले कीचक गेला होता आतमध्ये, पण येताना फुटबॉल होऊन आला. तर ते भीमाने मारलं त्याला. म्हटलं मला काय माहिती कुणी मारले, वल्लभ पण तो मला नाही माहिती बाबा कुणी मारलं. द्रौपदीचा ते पती आहेत, ते 5 पती ते येतात, ते खूप शक्तिशाली आहेत, गंधर्व आहेत. त्यांनी केलं असेल हळद ही. ते सगळे घाबरतात. द्रौपदीचे पुत्र गंधर्व असतील, तिच्या नादी कोण लागत नाही. द्रौपदी दिसायला एकदम सुंदर असते. सुंदर म्हणजे त्याची तुलना पण करू शकत नाही पूर्ण पृथ्वीवर कोणाशी, एवढी सुंदर असते द्रौपदी. तर जणू काही ब्रह्मदेवाची अप्सराच असते ती, ब्रह्मदेवाच्या लोकामधली एवढी सुंदर असते. तर त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर डोळा टाकतं, कोणी बघतं वाईट नजरेने, तर ते घाबरतात सगळे. तर मग जसं युद्धाचं आक्रमण होतं, आक्रमण झालं, विराट राजा घाबरतो. आणि विराट राजाचा मुलगा भित्रा असतो. तर त्याला म्हणतात की नुसतं ते हे करतो, म्हणतो की मी हे करतो, मी ते करतो आणि काहीच करत नसतो. आणि जेव्हा वेळ येते त्यावेळेस जाऊन रूममध्ये लॉक लावून बसलेला असतो.
तर सगळ्या राण्या बोलवल्या तर त्याला, राजा बाहेर या, राजकुमार बाहेर या, राजकुमार आपल्या राज्यावर हमला झाला आहे. मग तो कसा तरी लपत लपत घाबरत घाबरत बाहेर येतो. आता स्त्रिया म्हणल्यावर स्त्रियामध्ये रोप नको दाखवायला, मी राजा आहे, माझ्याकडे खूप शक्ती आहे, असा छातीमध्ये चालत येतो. जसे धडाम धडाम आवाज येते तसा तो आतमध्ये पळत पळत जातो, परत बाहेर येतो, त्याला वडत घेऊन येतात. मग बृहन्नडा जी असते अर्जुन, तर काय म्हणते की तुम्ही घाबरू नका राजकुमार, मी रथ चालवते, मला रथ चालवते, मी अर्जुनाचा रथ चालवला आहे असं म्हणते ती बृहन्नडा. मग ती काय करते, त्याला विराट राजाच्या पोराला बसवते आणि रथ चालवते बृहन्नडा. पुढं गेल्यानंतर बाणाचे वर्षाव होत असतं सगळे इकडून तिकडून, त्याचा थरका पुढेला असतो सगळा, बाण असा घेऊन बसलेला असतो, तो घाबरत असतो. आणि अर्जुनाचा रथ म्हणजे अर्जुन सगळ्याच गोष्टीत तरबेज असतो. तो रथ चालवतो, सगळं काय करतो, एवढा स्पीडने रथ चालवतो. तर तुला एवढं शिकवलं कोणी, म्हणजे मी अर्जुनाचा रथ चालवला आहे असं तो म्हणतो. अच्छा ठीक आहे. मग ते अर्जुन काय करतात, वळवतात, एका वनामध्ये घेऊन जातात आणि त्या वनामध्ये त्यांनी त्यांची सगळं शस्त्र त्या एका झाडामध्ये लपवलेली असतात. मग त्या झाडापाशी जातात आणि त्या झाडामधून त्याचा गांडीव म्हणजे धनुष्य अर्जुनाचा जो त्याला स्वर्गामध्ये मिळालेला असतो तो, आणि चित्रसेननी दिलेला तो चित्ररथ तो बाहेर काढतो. म्हणतो आता ह्याच्यात बस म्हणतो, आता तू रथ चालव, मी युद्ध करते म्हणते. ती म्हणते तू काय युद्ध करणार, हसतात तिच्यावर, तू नपुसंग आहे, तू काय युद्ध करणार. ती काय करते, कवच घालते आणि कवच घालते वरती मुकुट घालते. ती म्हणतं तुम्ही जरा थोडं अर्जुनासारखं दिसतात. ते म्हणतं अर्जुनासारखं नाही, मीच अर्जुन आहे, हो बाजूला बसतात युद्ध करायला, मीच अर्जुन आहे, शंकाच नाही त्याच्यात. मग चालता पुढं रथ चालतो. अर्जुन त्या क्षणी भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, शल्य असे महान योद्धे अर्जुन हरवतो सगळ्यांना, एकटा अर्जुन. कर्णाला कान भेदून काढला कर्णाला इतकी अवस्था खराब केली अर्जुनाने, सती रथ टाकून पळाला कर्ण. सगळे पळत होते, पळले की अर्जुन काय करायचा, पुढे जाऊन तिकडून हमला करायचा, इकडून पळाला की इकडून जाऊन त्यांना हमला करायचा. असं करून त्याला हैराण करून टाकला. भीष्म पितामह सुद्धा हारले, भीष्म पिता सुद्धा हा खाली धनुष्य टाकून गेले. पण अर्जुनाने काय केलं, मोहनाला बाण सोडला, ते शुद्ध हरपले, सगळ्यांना बाण सोडला आणि बाण सोडला, सगळ्यांची शुद्ध हरपली, ते स्तब्ध झाले स्टॅच्यू जागेला. मग त्या विराटच्या पोराला सांगितलं, जा ह्यांचे सगळ्यांचे कपडे काढून आण, ह्यांना अंडरपॅन्टवरच ठेव, सगळ्यांना अंडरपॅन्टवर, सगळं उघडं असतात सगळे, फक्त ते गुरुदेवांचे कपडे घेऊ नको, बाकी सगळ्यांचे कपडे उतरून आण. सगळे अंडरपॅन्टवर घरी जातात. एवढी इज्जत पूर्ण राज्यामध्ये, सगळ्या स्त्रिया त्यांना बघून डोळे झाकून घेतात, एवढी इज्जत त्यांची जाते. अर्जुन एवढी हालत खराब करतो त्यांची सगळ्यांची, पूर्ण त्यांच्या आंतरवस्त्रावर त्यांना पाठवतो. तर असे ते जातात, राज्यशरम करतात, म्हणतात हे काय पण असू दे, हा अर्जुनच होता आणि हे ते सगळे पांडवच होते, आम्ही त्यांना ओळखलेलं आहे. पण ज्यावेळेस आता सांगितलेलं असतंय युधिष्ठिराने, आपली ओळख दाखवू नका, तुला गदा चालवते ते, तू गदा चालवायची नाही, तू काय चालवायचं, धनुष्य चालवायचं. नकुल सहदेव तुम्हाला वेगवेगळे शस्त्र येतात, तलवारी चालवायचं, तलवारी घ्यायची नाही, तुम्ही गदा घ्यायच्या, आणि मला भाला येतो ना तर मी घेणार धनुष्य. भीमाला पण धनुष्य दिलेला असतो. पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना सगळ्या विद्या येत असतात. पण ज्यावेळेस तो एक आक्रमण करतात एका बाजूने विराट राज्यावर, त्यावेळेस तिथं भीम आणि हे 4 भाऊ असतात, एकटा अर्जुन तिकडं लढायला गेलो सगळ्यांच्या. ज्यावेळेस भीम बाण चालवताना बघतात सगळे, ते सगळेच चकित होतात, म्हणलं अरे याला बाण कुठून चालवायला लागला, एवढा जबरदस्त बाण चालवतो, एवढी जबरदस्त धनुर्विद्या करतो की तो जो राजा असतो त्याचा रथ उडव, त्याचा चाक उडव, त्याचा टोप उडव, भीम बाण चालवतो. गदा चालवणारा मनुष्य बाण चालवतो, बाण चालवून सगळ्यांना हरवतो एकटा भीम. कारण तो ओळखायला नको ना, त्यांनी ओळखलं तर मग होईल सगळं. मग परत 13 वर्षासाठी परत अज्ञातवास. मग ज्यावेळेस त्यांना कळतं की मग सगळे पंचांग घेऊन बसतात, टाईम किती झाला बघा त्यांचा. भीष्म म्हणतात तुमची बुद्धी खरंच भ्रष्ट झालेली आहे, त्यांचा टाईम कालच संपला, त्यांचा 13 वर्षाचा वनवास काल संपला, तुम्ही पंचांग बघत जा, आधी बघत नाही, काय नाही, आरडाओरडा करतात. भीष्म म्हणतात त्यांचा टाईम झालेला आहे, तुम्ही बघत नाही तारका, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि ते पांडव आहेत, ते आता तुम्हाला सोडणार नाही. मग ठरल्याप्रमाणे ते सगळे राज्यामध्ये येतात. राज्यामध्ये आल्यानंतर त्यांना विचारपूस केली जाते की युधिष्ठिर म्हणतात आम्हाला काही नको, फक्त 5 गावं द्या. किती? 5 गावं आम्हाला द्या आणि 5 गावामध्ये आम्ही राज्य करू.
तर अशा प्रकारे ते म्हणतात एक एक सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा तुम्हाला जमीन देणार नाही मी, एवढा घमेंडी अर्जुन असतो, आपला दुर्योधन असतो. तर अशा प्रकारे त्यांना काही सुद्धा दिले जात नाही. मग भगवंताला दया येते, भगवंत शांतीदूत म्हणून येतात, भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून येतात. कृष्ण आलाय आपल्याकडे, मग त्याला स्वागतागत नको काहीतरी, म्हणून 56 भोग बनवतात. त्या ग्वाला काय खातो म्हणतो, दुर्योधन नालायक असतो एकदम, भगवंताला सुद्धा तो मानत नसतो. तो म्हणतो तो ग्वाला काय खातो, लोक सांगतात की 56 भोग, हा बनवा 56 भोग, त्याच्यासाठी 56 भोग बनवतात. मग भगवंत येतात द्वारकेमध्ये, आपलं हस्तिनापुरामध्ये शांतीदूत म्हणून. येताना भगवंत एकटे येत नाहीत, काहीतरी 1000 सैन्य घेऊन येतात. सांगता येत नाही दुर्योधन काय करू शकेल आपल्याला, पण दुर्योधनला करायचं होतं, त्यांनी केलं शेवटी. ज्यावेळेस भगवंत सिंहासनावर बसतात, सगळ्यांना सांगतात हे का मी शांतीचा प्रस्ताव घेऊन आलो आहे, युद्ध करू नका, युद्ध केलं तर सगळ्यांचाच नाश होईल. दुर्योधन ऐकत नाही, आम्ही युद्ध करणार, आम्ही युद्ध करणार. तर अशा प्रकारे ते ऐकत नाही भगवंताचं. भगवंत सांगतात जशी तुमची इच्छा, आणि भगवंत निघून जायला निघतात. ते म्हणतात ह्या गोळ्याचं काय ऐकताय तुम्ही, आणि चिडून दुर्योधन बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर कर्ण त्याला सांगतो, शकुनी त्याला सांगतो, आपण काय करू म्हणते का, ह्यालाच बांधून ठेवू, म्हणजे युद्धाचं काही टेन्शनच नाही. मग ते काय करतात आतमध्ये येतात हसत हसत तिघं पण. मग भीष्म कृपाचार्य खूप ज्ञानीतपशी असतात. तुमच्या तोंडावरून असं वाटतंय आम्हाला की तुम्ही निश्चित भगवंताला बांधण्यासाठी आलात. अरे काय मस्त ओळखलं म्हणतात, आमचा विचारच तो होता, आमचा विचारच तो होता. बांधायचं म्हणले ह्याला, बांधा लवकर, दुर्योधन आदेश दिले सैन्याला, बांधा म्हणले ह्याला, बांधून आणा म्हणून जेलमध्ये टाकू आपण त्याला. ते म्हणले थांबा जरा, मला बांधण्याआधी जरा विचार करा 10 मिनटं, कोणाला बांधताय तुम्ही. सगळे सैन्य असे जसे अंगावर गेले, तर भगवंतांनी स्वतःचा प्रकाश बाहेर टाकला. जो प्रकाश आपण पाहिला, जो ब्रह्मांडाच्या ब्रह्मज्योतीपर्यंत येतो, ते प्रकाश पाहिला, सगळ्यांचे डोळे गेले, कोणालाच दिसेना काय कुठं नुसता सूर्य. त्यांना असं वाटतं की 100 सूर्य, 1000 सूर्य एकाच टायमिंगला पृथ्वीवर आले काय, एवढं त्यांनी भगवंतांनी तेज स्वतःचं उत्पन्न केलं. त्यांच्या अग्नीने सगळे जळायला लागले. आणि फक्त भगवंत कोणाला दिसत होते, भीष्म पितामहाला, द्रोणाचार्याला, कृपाचार्याला, ह्या लोकांना जे विदुराला दिसत होते भगवंत, बाकीचे कोणालाच दिसत नव्हते भगवंत. आणि भगवंतांनी ते विराट रूप दाखवलं. त्यांच्या हृदयामधून महादेव बाहेर आले, त्यांच्या कपाळामधून ब्रह्मदेव बाहेर आले, ह्या हातातून अग्नी, ह्या हातातून इंद्र, ह्या हातून सगळं ऋषीमुनी सगळे बाहेर आले. त्यावेळेस भगवंताने एक छोटंसं रूप दाखवलं होतं, त्याला विराट रूप म्हणतात. आणि जे अर्जुनाला दाखवलं ते विश्वरूप, ते ह्याच्यापेक्षा पण कितीतरी पटीने मोठं होतं. तर ते रूप दाखवलं, सगळे घाबरले, त्यांच्या आगीने त्यांचे सगळे भाजले, पळून गेले बाहेर अर्धनिम्मे. भगवंत म्हणले तुम्ही पकडायला कोणाला येत आहे, मी तुम्हाला निर्माण केलं आणि तुम्ही मला पकडायला आले, मग ह्या मूर्खपणाचा तुम्हाला दंड मिळणार. आता युद्ध होणार, आता युद्ध होणार, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुणीच वाचणार नाही. भगवंत रागा निघून जातात. आणि शेवटी भूक लागली असते काय करणार, विदुर म्हणतात चला गरीबाच्या घरी. भगवंत विदुराच्या घरी जातात, आणि भगवंत विदुराच्या घरी जेवण करतात. ज्या क्षणी हस्तिनापुरापर्यंत भगवंत येत होते, त्या क्षणी ते विदुराच्या घरी जेवायचे फक्त, बाकी कुठंच खात नव्हते. तर असे हे भगवंताची लीला. भगवंतांनी त्यांना सांगितलं, ऐकलं नाही. मग जो काळ आला आपला युद्धाचा, आणि युद्धाच्या काळामध्ये आपण पाहिलंच की बऱ्याचशा गोष्टी झाल्या. भगवंतांनी ज्या वेळेस युद्ध चालू होतं, त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं की माझा रथ मधोमध घेऊन जा, मध्यस्थ घेऊन जा, मला पाहायचं आहे की माझ्यासमोर कोण कोण उभा आहे, मला माझ्या नातेवाईकांना बघायचं आहे. ज्या क्षणी तो भीष्म पितामह, त्याचे भाऊ, हे सगळ्यांना बघतो, त्यावेळेस तो हताश होतो आणि खाली गांडीव टाकून देतो, पण तो मी युद्ध करणार नाही. आणि त्या क्षणी भगवंतांनी ही भगवद्गीता सांगितली, जी आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीला प्रभुपाद की जय. महाराज कुठे दिसत नाही.